प्रेज़ द लॉर्ड एवरीवन। सबको जय मसीह की। मुझे यकीन है आप सब आशीर्वादित है आज के दिन में, और मैं रुकूंगा जब भी और भी लोग हमारे साथ जुड़ सकें। मिलकर उसकी आराधना करेंगे, उसकी स्तुति करेंगे। सबसे महान परमेश्वर की आराधना करते हैं, महान परमेश्वर की स्तुति कर रहे हैं। वो जो राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है। अब जैसे वीडियो देख रहे हो सबके साथ शेयर कीजिए ताकि और भी लोग जुड़ पाए हमारे साथ और हम मिलकर आराधना करें इसकी। प्रेज जीसस, थैंक यू जीसस। वीडियो जरूर शेयर कीजिएगा अपने सारे ग्रुप्स, सारे कॉन्टैक्ट्स के साथ, और हम मिलकर परमेश्वर की आराधना करने वाले हैं, वचन सुनने वाले हैं। बहुत ही आशीर्वादित समय है। आमीन, हालेलुया। जहाँ पर भी है उस महान परमेश्वर को धन्यवाद देंगे जिसने आकाश और पृथ्वी बनाई, जो हमारा निर्माण करता परमेश्वर है, जो यहाँ पर मौजूद है, जिसकी उपस्थिति हमारे साथ सदा है। हाँ, धन्यवाद परमेश्वर, तेरे नाम की स्तुति करते हैं परमेश्वर। थैंक यू जीसस। आंखें बंद करेंगे इस समय, जहां पर भी हम हैं अपनी आवाज़ों को ऊंचा उठाएंगे, इसकी आराधना करेंगे। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। वर्शिप यू जीसस। चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं। चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, हालेलुया, आमेन। हालेलुया, हालेलुया, आमेन। इसकी स्तुति हो, वो जो योग्य है, वो जो स्तुति के योग्य है। हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा। हमको यकीन है, ऊंची आवाज में। हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा। शीश हम झुकाते हैं,
सब के हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया ओ हालेलुया तेरी स्तुति हो राजा धन्य तुझे हम कहते हैं सारे जहां का है तू सरताज धन्य तुझे हम धन्य तुझे हम कहते हैं सारे जहां का है तू सरताज समझ के भेंट हम चढ़ाते हैं वंदना करते हैं आपको भेंट हम चढ़ाते हैं भेंट हम चढ़ाते हैं वंदना करते हैं सब ऊंची आवाज में हालेलुया बोलो ओ तेरी स्तुति हो राजा आमेन हालेलुया तेरी स्तुति हो हालेलुया हालेलुया यीशु तू है महान तेरी जय तेरी जय तेरी जय आवाज में यीशु तू है महान तेरी जय तेरी जय तेरी जय तू जो आया मेरे जीवन में लेके खुशियाँ लेके प्यार यीशु तो है महान यीशु तू है महान तेरी जय तेरी जय तेरी जय
की चीजों में तुम्हें ढूंढता था। नफरत और मतलब की दुनिया में मैं ढूंढता था, पर तू आया मेरे जीवन में, लेके मुक्ति, लेके प्यार। सजन मिलके यीशु तू है महान, तेरी जय, तेरी जय, तेरी जय। ऊंची आवाज में ओ यीशु तो है। तेरी स्तुति करते राजा, अपने आवाजों को ऊंचा उठाइए। जहां पर भी आप हो धन्यवाद कहे, ऐसे धन्यवाद कहे। धन्यवाद परमेश्वर तेरे प्यार के। आप कमेंट सेक्शन में लिख सकते हो आमेन, थैंक यू, जैसे भी आप आराधना कर रहे हो। जहां पर भी आप हो, हमेशा याद रखो कि परमेश्वर की उपस्थिति कहीं पर भी हो सकती है। आमेन। कहीं पर भी आप अकेले वहां पर हो, आपके घर के साथ, आपके परिवार में, परमेश्वर वहां पर है। परमेश्वर आज आपको मिलना चाहता है। परमेश्वर आज आपकी जिंदगी को बदलना चाहता है। तो मिलकर हमारे साथ आराधना करो। एक और बार आखिरी गाएंगे आमेन, सब मिलके। मैं दुनिया की चीजों में तुम्हें ढूंढता था। नफरत और मतलब की दुनिया में मैं ढूंढता था, पर तू आया, पर तू आया मेरे जीवन में, लेके मुक्ति, लेके प्यार। समझ गए? यीशु तू है महान, तेरी जय, तेरी जय, तेरी जय। हालेलुया। आवाजों को ऊंचा उठाइए, धन्यवाद दिया से। हालेलुया। वो पवित्र है। थैंक यू जीसस। धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर तेरी उपस्थिति के लिए। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू। हालेलुया, वी प्रेज यू। धन्यवाद देते परमेश्वर। वो हर जगह पर है। हालेलुया। कितने थोड़ा आराधना करना चाहते हैं, जैसे आप देख रहे हो वीडियो को शेयर कीजिए ताकि और भी लोग हमारे साथ जुड़ पाए। हालेलुया, आमीन। और ये गीत हम मिलकर गाएंगे, जितने जनों को भी ये गीत पता है। आमीन, हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड, उसकी स्तुति हो। ताली बजा सकते हो हमारे साथ जैसे हम ये गा रहे हैं। हालेलुया। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा मुझे तेरी जरूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है। प्यार तो करता इतना, प्यार तो करता इतना, अपने हाथों में खोदी मेरी सूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है। यहोवा मुझे तेरी जरूरत है। ताली बजाकर योग्य है,
पवित्र परमेश्वर है कि जैसा कोई नहीं। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। चरने परंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। चरने परंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। सब मिलके कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बना, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। ताली बजाकर वो महान है, हालेलुया। सबको उसकी जरूरत है कि जैसा कोई नहीं है। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। आप बोलो तू मेरे, ऊंची आवाज में और एक बार। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। अजमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत। अजमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत। तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसीरत है यहोवा। समझ गए? मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। ताली बजाकर हाँ परमेश्वर तेरी जरूरत है हमें। समझ गए? तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। आप बोलो तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। चिराग है कदमों के लिए और मेरे राहों की ज्योति। चिराग है कदमों के लिए और मेरे राहों की ज्योति। शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू। तू ना झूठी मूरत है यहोवा। समझ के मुझे तेरी जरूरत है। ऊंची आवाज में यहोवा मुझे तेरी जरूरत है। आए ताली बजाए, हर समय वो हमारे साथ है। हालेलुया। जहाँ पर भी आपको मिलकर आराधना करें और कमेंट्स डालते रहे जैसे आप ये गीत गा रहे हो। हालेलुया, उसकी जय हो। हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। Come on! पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। सब मिलके हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया हालेलुया
क्या है। हालेलुया, ताली बजाकर। क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया, क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया, पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। सब मिलके हालेलुया स्तुति करेंगे करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। सबके ओ जय जयकार जय जयकार करे। आप बोलो, आपकी आवाज सब मिलके कमेंट सेक्शन में डाल सकते हो कैसे गा रहे हो। वो है हमारा राजा, सब संकट से बचाता। वो है हमारा राजा, सब संकट से बचाता। हम पर अपनी करुणा करता और करता है प्यार। वो है हमारा राजा, सबके सब संकट से बचाता। हम पर अपनी करुणा करता और करता है प्यार। क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार। ओ जय जयकार जय जयकार करे। आप बोलो जय जयकार सब मिलके। हालेलुया। उस पर जिसका भरोसा, वो तो कभी न डरेगा। उस पर जिसका भरोसा, वो तो कभी न डरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, उस पर जिसका भरोसा, वो तो कभी न डरेगा। समझ के चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार। ओ जय जयकार जय जयकार करे। आप बोलो जय जयकार। यस लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। कितने परमेश्वर की उपस्थिति महसूस कर सकते हैं। हालेलुया। हम जहाँ पर भी है ना, जैसे हम जय जयकार करें, जैसे हम आराधना करें, जैसे उसके नाम की स्तुति करें, जैसे उसको बढ़ा रहे ऊपर उठा रहे हैं, मैन यरीहो की दीवारें टूट रही है। मैन वही हुआ जब यहोशुआ ने आराधना किया, जब उसने आराधना, सारे लोगों ने मिलकर आराधना की, एक साथ यरीहो के जो दीवार थे वो एक साथ गिर पड़ गए। हालेलुया। इतना सामर्थ्य आपकी आराधना में, इतना सामर्थ्य आपकी स्तुति में। तो जैसे आप देख रहे हो ना, इस वीडियो को शेयर कीजिए ताकि और भी लोग जुड़ पाए, और भी लोग मिलकर आराधना करें, क्योंकि वो यहाँ पर मौजूद है। आमीन। हालेलुया। उसके नाम में मुक्ति है, उसके नाम में शक्ति है। गीत कहता है यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। और मैं चाहता हूँ कि जैसे हम ये गाएंगे, अब सब हमारे साथ मिलकर गाइए। हालेलुया। उसके नाम में मुक्ति है। कम ऑन, थैंक यू जीसस। ताली बजा सकते हैं आप जहाँ पर हो, सब मिलके। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। कम ऑन। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, आप बोलो कम ऑन। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। समझ के यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। ऊंची आवाज में, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। आप बोलो
यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। ताली बजाकर सब मिलके हालेलुया, उसका नाम सब नामों से ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। एक और बार, बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, बोलो कमेंट सेक्शन में लिख सकते हो। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। और एक बार, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम। सब मिलकर गा सकते हैं, बोलो मिलके, बोलो यीशु की जय, बोलो यीशु की जय, बोलो यीशु की जय, हम गाए सदा। और एक बार, बोलो यीशु की जय, बोलो यीशु की जय, बोलो यीशु की जय, हम गाए सदा। आप बोलो, बोलो यीशु की जय, बोलो यीशु की जय, बोलो यीशु की जय, हम गाए सदा। तू ही था, तू ही है और हमेशा रहेगा, तू ही था, तू ही है और हमेशा रहेगा। आखिरी बात, जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम, जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। समझ के, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। आप बोलो, ताली बजाकर, ओ यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, ओ यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। थैंक यू जीसस, हालेलुया, हालेलुया, तेरी स्तुति हो। थैंक यू जीसस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कितने आशीर्वादित हो चुके हैं, हालेलुया, आमीन। आगे का समय जो है वो वचन का समय है। जैसे हम वचन में जाने वाले, हमें विश्वास है कि हमारी जिंदगी बदलने वाली है, आमीन। बहुत महान कार्य होने वाला है। जो भी हमें देख रहे हैं इस समय, मैं चाहूंगा कि आप इस वीडियो को शेयर कीजिए, और जैसे पास्टर पॉल आज वचन शेयर करने वाले और भी लोग जुड़ पाए, और मुझे ज़रूर यकीन है कि आप आशीर्वादित होने वाले हैं। थैंक यू, गॉड ब्लेस यू। Praise the Lord. Hello everyone, how are you all? Before Pastor comes, we'll make a word of prayer. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, Lord Jesus. You're a mighty God, O Lord. You're a good God, O Lord. There is none like unto thee, O Lord. You're the maker of heaven and earth, O Lord. Thank you for this time, O Lord. Thank you for this
word time, oh Father God. We place the word into your hands, oh Father God. Before Pastor comes, Lord, we want to pray, oh Father God. We know, Lord, that you have a special word for each one of us, oh Lord. Thank you, Lord, that you were with us till now, oh Father God, and you are with us till the end of age, oh Father God. You'll never leave us, you'll never forsake us, oh Lord. Thank you, Lord Jesus, that you are a mighty tower, oh Father God. Thank you, Lord. We are under the shadow of the Almighty, oh Father God. Thank you, Lord. You only are our hope, oh Father God. Thank you, Lord. You were with us, oh Father God, and you will be with us forever, oh Father God. Thank you, Lord Jesus, that your word alone is a comfort for us during this time, oh Father God. Thank you, Lord Jesus. When all the world is under much fear and tension, oh Father God, we, your children, oh Father God, are enjoying your word, oh Father God. We are enjoying your presence, oh Father God. Thank you, Lord Jesus. We give you all the glory, oh Lord Jesus. Thank you, Lord. We praise your holy name, oh Lord. Before the word is being preached, oh Father God, we pray, Father God, that you speak through our pastor, oh Father God. You give him the words that you have for your people, oh Father God, that your people may be blessed through this word, oh Father God. Thank you, Lord Jesus. We give you all the glory, Lord Jesus. Anoint the word which pastor will speak, oh Father God. Thank you, Jesus. In Jesus' most precious name, we all agree and pray, Father. Amen. Hello. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Our God is a good God. आमचा देव एक चांगला देव आहे. Amen. आमेन. Yeah. Praise God for the wonderful praise and worship that Kenneth took. आणि केनिथने जो सुंदर स्तुती व आराधना केली त्याच्यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊ. I also want to thank the Youth Associate International. मला यूथ असोसिएट इंटरनॅशनलला धन्यवाद द्यायचा आहे. Brother Purnachandra Swain. ब्रदर पूर्णचंद्र स्वेन. And Pastor Ashish. आणि पास्टर आशिष Kaloke. कलोके. Yeah. Thank you so much for inviting me. आणि पास्टरांना आमंत्रण देण्यासाठी धन्यवाद. To share the word of God. देवाचे वचन सांगण्यासाठी Thank you so much. धन्यवाद. And I welcome all those who have come here. आणि सर्व लोक जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांचे आम्ही स्वागत करत आहे. Thank you so much. धन्यवाद. Yeah, let's see what God has for us. आपण पाहूया की प्रभू आपल्याशी काय बोलू I इच्छितो. had 1 or 2 messages to speak. आणि मला 1-2 संदेश होता तुम्हाला I was देण्यासाठी. just thinking which to give. आणि मी विचार करत होता की कुठला संदेश मी तुम्हाला देऊ. Because many times when I start giving the word, कारण अनेकदा जेव्हा मी वचन द्यायला सुरू करतो, many people write for prayer for their sickness or disease. अनेक लोक प्रार्थनाची विनवणी करत आहेत किंवा त्यांच्या आजार किंवा रोगांसाठी प्रार्थना करायला सांगत आहेत. And so I have seen that before they hear the word, they ask for prayer. आणि मी पाहिले की वचन ऐकण्याच्या आधी ते प्रार्थनाची मागणी करत आहे. You know, the word of God has so many blessings. आणि देवाच्या वचनामध्ये अनेक आशीर्वाद आहेत. They are life and spirit. ते जीवन व आत्मा आहे. They are spirit life. ते आत्मा जीवन आहे. All the blessings they're wrapped up in the word of God. आणि सर्व जे आशीर्वाद आहे देवाच्या वचनात गुंडाळून ठेवले आहे. I had 2 thoughts. म्हणून माझ्या मनात 2 विचार होते. Whether to, I want to teach you how to take the word and receive the healing. आणि मला तुम्हाला शिकवायचं होतं की कसं तुम्ही वचन घेतले पाहिजे आणि कसं तुम्ही आरोग्य स्वीकार केले पाहिजे, प्राप्त केले पाहिजे. So then I was just thinking, should I give this or should I give another? मग मी विचार करत होता की मी हा संदेश देऊ किंवा दुसरा संदेश देऊ. But faith is such an important matter. पण विश्वास इतका महत्त्वाची भाग आहे that we must have faith. की आपल्यामध्ये विश्वास असलेच Because the पाहिजे. Bible says कारण शास्त्र म्हणत आहे the righteous man shall live by faith. की जो नीतिमान व्यक्ती आहे तो विश्वासानेच जगेल. And whatever is not from faith is sin. आणि जो कुठल्याही गोष्टी विश्वासाची नाही ती पाप आहे. Without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. He who comes to God must come believing. आणि जो देवाकडे येत आहे त्यांनी विश्वास करून आला पाहिजे. That speaks about the importance of faith. आणि तो विश्वासाच्या महत्त्वाविषयी सांगत आहे. Even John 5:4 says, आणि 1 योहान 5:4 म्हणत आहे everyone who is born of God प्रत्येक लोक ज्यांचा जन्म देवापासून झालेली आहे overcomes the world. तो जगावर जय मिळवतो. And how? आणि कसं? This is the victory आणि हीच विजय that आहे overcomes the world. जो जगावर जय मिळवतो. Even our faith. आपला विश्वास. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Faith makes you a victor. आणि विश्वास तुम्हाला विजेता बनवतो. By the word of God you can change your identity. आणि देवाच्या वचनाने तुम्ही तुमची ओळख बदलू शकत From आहे. being
a victim to or a victor. आणि बक्षय होण्याच्या ऐवजी तुम्ही विजेता होतात. You know, there's no substitute for faith. आणि विश्वासासाठी कुठलाही रदबदली नाही. We cannot approach God without faith. आणि विश्वासाशिवाय आपण देवाच्या जवळ जाऊ शकत We नाही. cannot please God without faith. आपण देवाला संतुष्ट करू शकत नाही We विश्वासाशिवाय. cannot receive His life without faith. आणि त्याचे जीवन आम्ही प्राप्त करू शकत नाही We विश्वासाशिवाय. cannot overcome the world without faith. आपण जगावर जय मिळवू शकत नाही विश्वासाशिवाय. So you see, faith is a very important matter before God. म्हणून तुम्ही बघत आहे की विश्वास एक खूप महत्वाची बाब आहे देवापुढे. Amen. आमेन. And how does faith come? आणि विश्वास कसं येतो? Romans 10:17 says, रोमकरास 10:17 faith म्हणतात comes by hearing, विश्वास येतो ऐकून and hearing आणि ऐकून by the word of God. देवाचं वचन. You know, faith comes. विश्वास येतो That means faith comes from the त्याचा word of अर्थ आहे God. की देवाच्या वचनातूनच विश्वास The येतो. source of faith or divine faith is the word of God. आणि विश्वासाचे उगम किंवा दैवी विश्वास जो आहे तो फक्त देवाचे वचन आहे. And faith doesn't come by just holding the Bible in hand or keeping the Bible. आणि विश्वास फक्त पवित्र शास्त्रात हातात धरून किंवा पवित्र शास्त्र बाजूला ठेवून आपल्याला विश्वास Faith मिळत comes नाही. by hearing and hearing God's word. आणि विश्वास येतो देवाचे वचन ऐकून व ऐकून. Because God's word is faith. कारण देवाचे वचनच विश्वास You आहे. can say God's word is His faith. आणि आपण म्हणू शकत आहे की देवाचे वचन त्याच्या विश्वास आहे. I'm not talking about natural faith. मी नैसर्गिक विश्वासाविषयी बोलत नाही. That's based on our senses. आणि जो आपल्या इंद्रियांवर आधारित आहे. No. This faith is divine faith. आणि हा जो विश्वास आहे दैवी विश्वास आहे. You know, people cannot be born again through human faith. आणि लोकांचा नवीन जन्म होऊ शकत नाही मानवी विश्वासाने. The natural they have to use God's word, आणि त्यांना देवाच्या वचनाचा उपयोग or they करावा have to लागेल. use supernatural faith किंवा त्यांना अलौकिक विश्वासाचा उपयोग करावा लागेल. to be born again, ज्यांच्यामुळे त्यांचा नवीन जन्म or होऊ to शकेल. receive God's supernatural gift of salvation. किंवा त्यांना जर देवाच्या अलौकिक तारणाच्या देणगी पाहिजे तर. So the only place to obtain God's faith or God kind of faith is from God's word. आणि एकच प्रकारे आपण देव प्रकारचा विश्वास प्राप्त करू शकत आहे ती आहे फक्त देवाच्या वचनातून. Therefore, we cannot compromise God's word. म्हणून देवाच्या वचनाबरोबर आपण तडजोड करू शकत नाही. It must be proclaimed boldly आणि आपण धैर्याने ते लागू केले to पाहिजे. make God's faith available to all those who choose to believe. आणि त्या लोकांसाठी विश्वास उपलब्ध करण्यासाठी आपण जोराने विश्वासाची कबुली केली पाहिजे देवाच्या In वचनाची. Romans 10:17, रोमकरास 10:17 it मध्ये says, म्हणत आहे faith comes by hearing, विश्वास येतो ऐकून. not by having heard once. आणि एकदा ऐकून असं नाही. You must have heard, आणि तुम्ही ऐकले असेल but you must hear it now पण आता तुम्ही ऐकले पाहिजे and hear it continuously. आणि निरंतर तुम्ही ऐकले पाहिजे. Amen. It doesn't say having heard. आणि असं म्हटलं नाही की कधीतरी ऐकले होते I heard that time. आणि त्यावेळेस मी ऐकले You होते. don't have faith today. आज तुमच्याकडे विश्वास नाही. Faith is now. विश्वास आता That आहे. means hearing is now. म्हणजे ऐकणे आताच That आहे. means every day you need to hear. म्हणजे दररोज तुम्ही वचन ऐकले पाहिजे So that every day you have faith. जेणेकरून दररोज तुम्हाला विश्वास You cannot say, I प्राप्त होतो. heard that time. आणि तुम्ही म्हणू शकत नाही त्या काळात मी ऐकलो No. नाही. You know, the Lord doesn't fail to speak to us. आणि देव आपल्याशी बोलायला कधीच चुकत नाही. We fail to hear. आम्ही ऐकायला चुकतो. So to keep your faith, म्हणून तुमचा विश्वास ठेवा you need to keep hearing आणि तुम्ही सतत ऐकले and पाहिजे hearing आणि ऐकले the पाहिजे. word of God देवाचे वचन तुम्ही or the सतत word ऐकले of पाहिजे faith. किंवा विश्वासाचे वचन तुम्ही सतत ऐकले पाहिजे. Amen. आमेन. So the source of faith is the word of God. म्हणून विश्वासाचे जो उगम आहे स्त्रोत आहे ती आहे देवाचे You वचन. know, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला you know, सांगितले the Bible is a love letter आणि पवित्र शास्त्र एक प्रेमाची पत्र to आहे his children. त्याच्या लेकरांसाठी. If you read Proverbs, जर तुम्ही नीतिसूत्र वाचले which I'll teach you, जो मी तुम्हाला शिकवणार आहे because you know, I want to teach you मला तुम्हाला शिकवायचं आहे how to receive healing, की कसं तुम्ही आरोग्य प्राप्त केले how पाहिजे. to stay in healing. तुम्ही आरोग्यात कसं टिकून Because राहिले many पाहिजे. people ask me to pray for their healing. कारण अनेक लोक मला त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायला So सांगत that's आहेत. why I want to take the word of God and teach you म्हणून मला देवाचे वचन घेऊन तुम्हाला शिकवायची इच्छा आहे practically. आणि सरात्मक रीतीने. Because Jesus has paid for our healing. कारण येशूने आपल्या आरोग्यासाठी भरपाई केली आहे. You don't have to pay it. तुम्हाला त्याची भरपाई करायची He गरज. has borne it. त्यांनी ते सहन You केले. don't have to bear it. तुम्हाला ते सहन करायची गरज नाही. God doesn't want to want to see you bearing the sickness. देवाची इच्छा नाही की तुम्ही आजाराला सहन केले पाहिजे. Jesus has borne it. आणि येशूने ते सहन केले. Either you
you bear it or you see Jesus borne it for you. एकतर तुम्ही सहन करा किंवा तुम्ही असं पाहून घेतले पाहिजे की येशूने तुमचे आजार तुमच्यासाठी सहन केला आहे. Faith is seeing Jesus bore your sickness. आणि विश्वास म्हणजे येशूने तुमच्या आजार वाहिले हे पाहणे आहे. Faith is seeing that Jesus became a curse for you. आणि विश्वास असा आहे की आपण बघत आहे की येशू आपल्यासाठी शाप झालेले That आहे you be blessed. जेणेकरून तुम्ही आशीर्वादित होता. Amen. आमेन. Faith comes from the finished work of Jesus Christ. आणि विश्वास येतो येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामाच्या द्वारे. Faith for healing, आणि आरोग्यासाठी faith for विश्वास, blessing आशीर्वादासाठी विश्वास comes येतो by looking at Jesus and what he did on the cross for us. आणि येशूकडे बघून आणि त्यांनी आपल्यासाठी क्रूसावर काय केलं आहे त्याच्याकडे You बघून. know, there are different kinds of faith. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास आहेत. Some Christians' faith is based on what they do. आणि काय ख्रिस्ती लोकांचा विश्वास त्या गोष्टीवर आधारित आहे की ते काय करत आहे त्याच्यावर. Today, if they are fasted, आज जर त्यांनी उपवास केला आहे they say, I have faith. ते म्हणत आहे माझ्यात विश्वास आहे. Today, if they read the Bible, जर आज ते पवित्र शास्त्र वाचले they say, oh, I have faith. ते म्हणत आहे माझ्यात विश्वास And the आहे. next day, they don't read the आणि Bible, दुसऱ्या दिवशी ते वचन वाचत नाही, they are not confident. त्यांना आत्मविश्वास येत नाही, They cannot believe. ते विश्वास करू शकत See, where नाही. is the problem? मग समस्या कुठे Your आहे? faith is in your works, in yourself. आणि तुमचा विश्वास तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या कार्यांवर आहे That's the problem. आणि ही समस्या आहे. Christians think they have faith, आणि ख्रिस्ती लोकांच्या मनात आहे की but we त्यांचे need to विचार आहे. know the source of faith, पण आपल्याला विश्वासाचे उगम काय आहे हे जाणून घेतले the पाहिजे. person of faith, आणि विश्वासाचे व्यक्ती the कोण object of faith. आणि विश्वासाच्या वस्तू कोण आहे That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. If you're looking at your faith, जर तुम्ही तुमच्या विश्वासाकडे बघत आहे, because you prayed, you fasted, तुम्ही उपवास केले, तुम्ही प्रार्थना केले म्हणून, that is faith based on works, on merit, on performance. आणि तो जो विश्वास आहे तुमच्या कामावर आहे, योग्यतावर आहे, कृतीवर आहे, It's not on God. आणि तो जो विश्वास आहे देवावर नाही. Amen. आमेन. See, our faith is based on grace. आणि आपला जो विश्वास आहे कृपेवर आधारित आहे. Some people's faith is based on law. आणि काही लोकांचा विश्वास नियमशास्त्रावर आधारित आहे. It means त्याचा अर्थ आहे first you do, then God does. प्रथम तुम्ही केला पाहिजे मगच देव करतो. You cannot believe unless you do. आणि तुम्ही तोपर्यंत विश्वास करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही कार्य करत नाही. That is faith based on law, आणि तो आहे विश्वास जो on नियमशास्त्रावर works, आधारित आहे, कामावर आधारित on our आहे, doings, आपल्या on करणीवर, our performance, आपल्या on कृतीवर, our merit, आपल्या on योग्यता, our worthiness. आपल्या लायकीवर. That is faith on yourself. आणि तो आहे विश्वास स्वतःवर. And you can boast. आणि तुम्ही बढाई मारू शकत आहे. But our faith is on His grace. पण आपला जो विश्वास आहे त्याच्या कृपावरच आहे. Grace means what He did for us, कृपा म्हणजे जो प्रभूने आपल्यासाठी केला independent of us. आपल्याशिवाय. Amen. आमेन. You read Ephesians 2:8-9. इफ्सिकरास 2:8 व For by 9 वाचन. grace you are saved कारण कृपेने तुमच्या तारण झालेली through आहे your faith. तुमच्या विश्वासाच्या. Your faith is in His grace, आणि तुमचा जो विश्वास आहे त्याच्या कृपेवर आहे, which is unmerited, जो बिना लायकीचा आहे unearned, आणि ज्याची आम्ही कमाई केलेली नाही undeserved. आणि आपण योग्य नाही That तसं, is the true faith. आणि तो खरा विश्वास आहे. Amen. आमेन. Okay, we don't have much time. I want to speak many things to you. आणि मला तुमच्याशी खूप गोष्टी बोलायचं आहे. I want to teach you how to take healing from the word. आणि मला तुम्हाला शिकवायचं की कसं वचनातून तुम्ही आरोग्य घेतले पाहिजे. Every child of God can do it. आणि देवाच्या प्रत्येक लेकरू असं करू शकत आहे. It is the children's bread. आणि तो लेकरूंचा भाकर You आहे. have a right, तुमच्याकडे a अधिकार gospel right, आणि सुवार्थेचा a अधिकार family right. आणि कौटुंबिक अधिकार आहे. Amen. आमेन. You can take it. आणि तुम्ही ते घेऊ So शकता. that is what I'm going to teach you. आणि हेच मी तुम्हाला शिकवण देणार आहे. And if I'm not able to finish it, आणि जर मी वचन पूर्ण करू शकत नाही, I'll continue tomorrow मी उद्या चालू ठेवणार आहे from my Facebook page. माझ्या फेसबुकच्या पानावर. Because Tuesdays, usually I go and live and speak the word. कारण मंगळवारी मी लाईव्ह जाऊन वचन देतो. So, if you want healing, जर तुम्हाला आरोग्य we have पाहिजे, a wonderful scripture आपल्याकडे सुंदर वचने आहे. in Proverbs 4:20-22. आणि नीतिसूत्र 4:20 ते 22. You must take this passage. आणि तुम्ही हे अध्याय घेतले पाहिजे. I will teach you आणि मी तुम्हाला शिकवणार आहे how to receive healing. कसं तुम्ही आरोग्य प्राप्त केले पाहिजे. All Kenneth, you should have not done that. मांगना बंद हो गया.
That's on. Hello. Yeah, I know. I know there was some problem. Yeah. Unshakable faith comes because the unshakable word of God. आणि न हालणारा विश्वास येतो देवाच्या न हालणारा And वचनाद्वारे. God is faithful. देव विश्वासू आहे. Heaven and earth shall pass away, स्वर्ग व पृथ्वी नाहीसा but होणार, His word shall never pass away. पण देवाचे वचन कधीच नाहीसा होणार नाही. There's one reason we struggle to believe God's promises, आणि देवाच्या वचनावर विश्वास करायला आम्ही एक कारण आहे ज्याच्यामुळे आम्ही संघर्ष करतो, and that is unbelief. आणि तो आहे अविश्वास. But the root of unbelief is lack of love. पण अविश्वासाची मूल आहे प्रीतीची कमी. That's why Galatians 5:6 says faith works by love. म्हणून गलतीकरार 5:16 म्हणत आहे की विश्वास प्रीतीने काम करतो. That is very important. आणि ती खूप महत्वाची आहे. More than your love for God, it is God's love for you. आणि तुमच्या प्रीती जो प्रभूसाठी आहे त्याच्यापेक्षा प्रभूच्या प्रीती तुमच्यासाठी आहे ती महत्वाची आहे. Love is the driving force आणि जो प्रीती आहे पुढे घेऊन जाणारी अशी शक्ती आहे behind our faith. आपल्या विश्वासाच्या मागे. When you remove love or diminish love, जर तुम्ही प्रीतीला काढत आहे, प्रीतीला कमी or करत you आहे, don't know God's love for you, किंवा जर तुम्हाला माहिती नाही की प्रभूची प्रीती तुमच्यासाठी किती आहे, then faith ceases to be what it should be. मग विश्वास तसं नसतो जसं विश्वास असले पाहिजे. Many of us try hard to believe आणि अनेक लोक खूप कठीण परिश्रम करत आहे विश्वास when करण्यासाठी. we should be seeking for a greater revelation of how much God loves me. आणि त्यांनी अधिक प्रकटीकरणाचा शोध केला पाहिजे की देव किती त्यांच्यावर प्रीती करत आहे. When you know जेव्हा तुम्हाला कळतो God's love for you, देवाची प्रीती तुमच्यासाठी, faith will work naturally. मग विश्वास सहज काम करणार. Like a small child, एक लहान लेकरू सारखं. the child trusts in the parents आणि जसं लेकरू आई वडिलांवर विश्वास करत आहे, because the child knows my parents love me. कारण लेकरूला माहिती आहे आई वडिलांची प्रीती So त्याच्यासाठी, it's so easy for them to believe. म्हणून त्यांच्यासाठी अगदी सोपं होतं विश्वास करायला. When love becomes the factor, जेव्हा विश्वास एक गोष्टी होतो, बाब then होतो, faith becomes simple. मग विश्वास अगदी सोपं होतो. Sometimes when you're going through bad circumstances, कधी कधी जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीतून जात and आहात that's the time the devil takes आणि advantage त्यावेळेस शैतान फायदा घेतो and shows you आणि तुम्हाला that दाखवतो God does not love you. की देव तुमच्यावर प्रीती करत नाही. If God really loved you, जर प्रभू खरोखर तुमच्यावर प्रीती करत आहे, these things would have not happened. ही गोष्टी झालंच नसते. So sometimes the circumstance situations we are in, it blinds us to God's love. म्हणून काय जी परिस्थिती ज्याच्यात आम्ही सापडत आहे त्याच्यामुळे देवाच्या प्रीतीकडे आम्ही आंधळं होतो. And that's the main reason faith doesn't work. आणि हेच मुख्य कारण आहे की विश्वास काम But करत the नाही. moment you go to the Bible पण ज्या क्षणी तुम्ही पवित्र and शास्त्राकडे read जाता how much God loves you, आणि वाचत आहे की प्रभू किती तुमच्यावर प्रीती करत आहे, faith comes. मग विश्वास येतो. Amen. आमेन. Faith works by love. विश्वास प्रीतीनेच काम करतो. Faith is not dependent on your seeing or by the senses. आणि विश्वास तुमच्या बघण्याने किंवा तुमच्या इंद्रियांवर आधारित नाही. Faith is based on the knowledge of God's word. आणि विश्वास देवाच्या वचनाच्या ज्ञानावर आधारित आहे. Faith comes when you know God loves you. आणि विश्वास येतो जेव्हा तुम्हाला कळतो की देव तुमच्यावर प्रीती And we know करतो. that everything that we receive comes by faith. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टी ज्या आम्ही प्राप्त करत आहे ते फक्त विश्वासाने येत आहे. It shows आणि हे दाखवत that आहे God is a faith God. की देव एक विश्वासाचा देव आहे. Amen. आमेन. Now, I want to teach you about how to receive healing. आणि मला तुम्हाला शिकवायचं आहे की कसं तुम्ही आरोग्य प्राप्त You केले know, पाहिजे. whenever we leaders try to speak on some topic, जेव्हाही आम्ही पुढारी काही विषयावर बोलण्याचा प्रयत्न many करतो say, "Oh, I know this message." आणि अनेक लोक बोलत आहे मला हा संदेश माहिती आहे, It could be just mental knowledge, आणि ती फक्त मानसिक ज्ञान असू शकतो, but faith is of the heart. पण विश्वास जो आहे हृदयाची आहे. When you keep on meditating on the word, जेव्हा तुम्ही सतत देवाच्या keep वचनावर on म्हणा, hearing the word, सतत देवा तुम्ही वचन ऐकत आहात, then it is easy to believe from your heart. मग अगदी सोयीचा होतो तुमच्या हृदयापासून विश्वास करायला. You must keep the word before your eyes. आणि तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे वचन ठेवले And पाहिजे you keep continuously watching it, आणि निरंतर तुम्ही वचनाकडे पाहिले so you पाहिजे, don't have to forget it. जेणेकरून तुम्ही विसरले नाही As पाहिजे. long as the word is before you, जोपर्यंत वचन तुमच्या डोळ्यापुढे there आहे, is faith. तुमच्यात विश्वास You आहे. let go of the word, जर तुम्ही वचनाला बाजूला you सोडून let दिले, go of faith. मग तुम्ही विश्वासाला सोडून देतात. Many say, "I know about healing." अनेक लोक म्हणत आहे मला आरोग्यविषयी From माहिती the आहे Bible, I've read it. आणि शास्त्रामधून मी वाचलं आहे. But when it comes, when the time comes for prayer, जेव्हा प्रार्थनेसाठी वेळ येतो, we see a big healing line. आपण आरोग्यासाठी मोठा रांग पाहतो. See, that means it is more than mental knowledge. ह्याचा अर्थ आहे की ही मानसिक ज्ञानापेक्षा अधिक आहे. There are many ways to receive healing. अनेक मार्ग आहे आरोग्य प्राप्त So करण्यासाठी.
healing anointing, आणि आरोग्याच्या अभिषेक through the द्वारे manifestation of gifts, आणि देणगीच्या प्रयोग निर्देशनाद्वारे through the laying of hands, आणि हात ठेवून through the name of Jesus. येशूच्या नावाने. And there are many ways. आणि अनेक मार्ग आहेत. But today, पण आज I'll be teaching you मी तुम्हाला शिकवणार आहे about the life and power that resides in the Word of God to heal you. आणि जो जीवन व सामर्थ्य आहे जो देवाच्या वचनामध्ये आहे ज्याच्यामुळे तुम्हाला आरोग्य मिळतो. God's Word देवाचे is वचन a never failing remedy. आणि देवाचे वचन कधीच न अपयशी होणारा एक उपाय आहे, इलाज आहे. For whatever you need, आणि जे काय तुम्हाला गरज आहे no matter the sickness or disease, आणि कुठलाही आजार किंवा रोग असू द्या, God's Word is the answer for देवाच्या you. वचनच तुमच्यासाठी तो उत्तर आहे. Amen. आमेन. Christians have the Bible at home, आणि ख्रिस्ती लोकांकडे पवित्र शास्त्र but आहे घरी. they think, oh, I'm sick now. Who will pray for me? Who will do something for me? आणि ते बोलत आहे की आता मी आजार आहे, कोण माझ्यासाठी प्रार्थना करणार, कोण माझ्यासाठी Because they have never seen आरोग्यासाठी प्रार्थना करणार. that there is healing in the Word. पण त्यांनी कधीच पाहिले नाही की वचनामध्ये त्यांना आरोग्य The आहे. Word is so close, आणि वचन त्यांच्या इतकं जवळ and आहे they're looking here and there. आणि ते इथे तिथे बघत आहे. We think, oh, if now this is shut down, आणि आपल्याला वाटत आहे आता सर्व बंद आहे, now what will happen? आता काय होणार. The sure Word is there with you. आणि देवाच्या खात्रीशीर वचन तुमच्याकडे आहे. Who will pray for me? कोण माझ्यासाठी Who will lay प्रार्थना hands and pray for आणि me? कोण माझ्यावर हात ठेवून प्रार्थना Who will करणार anoint me with oil? आणि कोण मला तेलाने अभिषेक करणार. Those are not the only ways to receive healing. आणि ते फक्त एकुलता एक मार्ग नाही आरोग्य प्राप्त I'm not करण्यासाठी. putting those things down आणि मी इतर गोष्टींना खाली लेखत because I've नाही, prayed for many and many were healed. कारण मी अनेकांसाठी प्रार्थना केली, अनेकांना आरोग्य Because मिळाले, I believe in healing. कारण मी आरोग्यावर विश्वास करत आहे. But I'm saying, पण मी बोलत आहे, that have you seen in the Word पण तुम्ही वचनात कधी पाहिले का that there is healing? की आरोग्य आहे, That the Word of God is a medicine for you? की देवाचे वचनच तुमच्यासाठी एक औषध आहे. That is what I want to teach you. आणि हीच गोष्टी मला तुम्हाला Do शिकवायची you इच्छा know आहे. that God's Word is a medicine? आणि तुम्हाला माहिती आहे की देवाचे वचन एक औषध आहे. Amen. आमेन. But before that, let me tell you, आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, I thank God for good doctors. आणि मी देवाला धन्यवाद देतो चांगल्या डॉक्टरांसाठी. I believe they help as much as they can. आणि माझा विश्वास आहे डॉक्टर जितकं होऊ शकत आहे आपली मदत करत आहे. I'm nothing against doctors, मला डॉक्टरांच्या विरुद्ध काय नाही and I have no problem आणि मला काय समस्या with नाही. someone who goes to see a doctor. आणि मला काय समस्या नाही जर कुठल्याही विश्वासू डॉक्टरांकडे जात आहे And तर. there's absolutely nothing wrong आणि त्याच्यामध्ये मुळीच काय चुकीच्या with गोष्टी Christians going to see a doctor. नाही. जर ख्रिस्ती लोक डॉक्टरांकडे जात आहे ह्याच्यामध्ये काय समस्या नाही. Going to a doctor doesn't take away from your faith, आणि डॉक्टरांकडे जाणे म्हणजे तुमचा विश्वास गेले असं नाही. as long as you keep the Word जोपर्यंत तुम्ही वचन ठेवत आहे as your focus. तुमच्या लक्ष्य म्हणून, ध्येय म्हणून, Keep it uppermost in your heart. आणि देवाच्या वचनाला सर्वात उत्तम स्थान द्या तुमच्या हृदयामध्ये. You must simply keep God's report आणि तुम्ही देवाच्या वार्ताच तुमच्या पुढे as ठेवा, your focus तुमच्या लक्ष्य म्हणून. and believe what His Word says for you. आणि विश्वास केला पाहिजे की देवाचे वचन तुमच्यासाठी काय बोलत So आहे. let us read Proverbs 4:20 to 22. आणि नीतीसूत्र 4:20 ते 22 आपण वाचूया. The first two verses आणि प्रथम 2 वचन म्हणत आहे gives us the direction आणि ही काय मार्गदर्शन आहे how to take this medicine. की कसं आपण ही औषध घेतले पाहिजे. What are the directions? आणि ते मार्गदर्शन काय आहे. That is what the first two verse says. आणि असं प्रथम 2 वचन म्हणत आहे. So the Word of God is like a medicine to our bodies. आणि देवाचे वचन एक औषध आहे आपल्या शरीरांसाठी. We need to learn आपण शिकलो पाहिजे how to take God's medicine देवाचं औषध आम्ही कसं so घेतलं it पाहिजे, can do its healing work in your life. जेणेकरून देवाचे वचन त्याच्या आरोग्याच्या काम आपल्या जीवनामध्ये करू शकतो. We know in the natural, आपल्याला माहिती आहे those who नैसर्गिक take medicines, जे औषध घेतात there are always instructions on the bottle आणि त्या बाटलीवर नेहमी काहीतरी सूचना असते and tells you how to take, when to take, how आणि much to take. मला सांगत आहे की कधी घेतले पाहिजे, किती प्रमाणात घेतले पाहिजे आणि कुठल्या वेळेत घेतले We पाहिजे. need to do the same thing with the prescription that God has written for us in Proverbs 4:20 and 21. आणि नीतीसूत्र 4:20 आणि 22 मध्ये प्रभूने आपल्याला जी सूचना दिलेल्या आहेत त्या अनुसारच आपण ही औषध घेतली So पाहिजे. let us read this word. आपण हे वचन वाचूया. My son, माझ्या मुला attend to my words. माझ्या शब्दाकडे लक्ष दे. What it is saying? आणि काय म्हणत आहे, My son. माझ्या मुला. That means याचा अर्थ आहे our Father is आपला telling पिता, you आपला पिता तुम्हाला बोलत आहे to take the medicine. की तुम्ही ही औषध घ्या. Amen. आमेन. Say. You just don't read it that way. आणि तुम्ही असंच वाचू नका. Imagine कल्पना करा
It's our Father. की आपला पिता Because आहे. he says, my son, कारण पिता बोलत आहे माझ्या मुला, my son. माझ्या मुला. That means he's our Father. त्याचा अर्थ आहे की देव आपला पिता Our आहे Father is telling us how to take the medicine. आणि आपला पिता सांगत आहे की आपण औषध कसं घेतले पाहिजे. So first he says, म्हणून प्रथम त्यांनी सांगितलं attend to my words. माझ्या शब्दाकडे लक्ष दे. Attend to my words. माझ्या शब्दाकडे लक्ष दे. Or give attention to my words. किंवा माझ्या जो शब्द आहे त्याच्याकडे लक्ष दे. Who is saying this? आणि असं कोण म्हणत Our आहे? heavenly Father. आपलं स्वर्गीय पिता. He's saying, my son. की माझ्या Say, मुला. He's talking to you आणि देव तुमच्याशी बोलत आहे personally. He's वैयक्तिकरित्या. saying, my son, बोलत आहे माझ्या मुला. give attention to what I'm saying. आणि जो मी बोलत आहे त्याच्याकडे नीट लक्ष दे. बोलता पिताजी बोलता बेटे को सुनो बेटा. That is the way it is. मैं जो बोल रहा हूं उसको सुनो. आणि मी जो बोलत आहे ते तुम्ही ऐका. So that is what he's saying. आणि असंच देव And म्हणत our आहे. Father is saying. आणि आपला पिता म्हणत आहे. Attend means आणि ऐका म्हणजे to give undivided attention. म्हणजे न फूट पाडणारा असं लक्ष आम्ही दिले पाहिजे. You know, जब कभी पिताजी बोलते इधर देख मैं जो बोल रहा हूँ. आणि नीट लक्ष देऊन ऐका मी जो You know, काय बोलत आहे. पिताजी बोलता ना बच्चे लोगों को, look here, इथे बघा. hear what I'm saying. आणि जो मी बोलत आहे You तो know, ऐक. some children when the father is telling them, they see here and आणि there. काय लेकरे जेव्हा वडील त्यांच्याशी बोलत आहे ते इथे तिथे बघतात. They don't give attention ते to पिताकडे what daddy is saying पिताकडे लक्ष लावून ऐकत नाही की पिता काय बोलत आहे or what mommy is saying. किंवा आई काय बोलत So आहे. what mommy daddy they say, म्हणून आई वडील काय म्हणतात बेटा इधर देख, की मुला इथे बघ. सुन मैं क्या बोल रहा हूँ. See, don't be distracted. आणि लक्ष विचलित होऊ देऊ Give नये. attention to what I'm saying. आणि मी जो बोलत आहे त्याच्याकडे नीट So लक्ष as द्या. a father is saying like that, म्हणून पिता म्हणून देव म्हणत आहे give your undivided attention to what I'm saying. आणि तुझ्या न विचलित होणारा लक्ष माझ्याकडे दे. That means you look at me, म्हणजे माझ्याकडे बघ. don't look here and there. इथे तिथे तुमचं लक्ष जाऊ Listen नये. to what I'm saying. आणि मी जो बोलत आहे ते नीट ऐक. See, that is what he's saying. आणि असंच देव बोलत आहे. My son, माझ्या मुला attend to my words. माझ्या शब्दाकडे कान दे. So what you're going to say is, म्हणून तुम्ही काय it बोलू. is my father, आणि हा माझा पिता my आहे. father God, माझा देव पिता आहे. speaking directly to his child. सरळ त्याच्या लेकरूशी बोलत आहे. This word that he is speaking is very personal. आणि हा जो शब्द देव बोलत आहे खूपच वैयक्तिक आहे. He's personally speaking to you. आणि तो वैयक्तिकरित्या तुमच्याशी बोलत आहे. Amen. आमेन. He's speaking something which will give healing to your flesh. आणि तो असं काहीतरी बोलत आहे जो तुमच्या देहाला आरोग्य देणार. You know, healing and sickness are opposites. आणि आरोग्य व आजार हे विरुद्ध गोष्टी आहेत. If I have health, जर माझ्याकडे चांगलं I तब्येत have आहे no room of sickness in my body. मग माझ्या शरीरात आजारासाठी कुठलाही जागा नाही. So here is speaking about health, म्हणून इथे आरोग्य विषय बोलत which आहे. means he is giving us divine medicine. त्याचा अर्थ आहे की देव आपल्याला दैवी औषध देत आहे. And here it says, आणि इथे म्हणत आहे for the healing of my whole body, माझ्या पूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी. his life is a medicine. आणि त्याचं जो जीवन आहे तो औषध आहे. So you need to take the word of God as a medicine. म्हणून तुम्ही देवाचे वचन एक औषध म्हणून घेतले You पाहिजे. know, when the doctor gives you medicine, जेव्हा डॉक्टर तुम्हाला औषध he देतो gives you directions. तो तुम्हाला सूचना देतो. So we also have directions here. म्हणून इथे देखील आमच्याकडे मार्गदर्शन आहे. So this Proverbs is God's medicine bottle with directions. म्हणून हा नीतिसूत्र देवाच्या औषधाच्या बाटली आहे काही सूचना किंवा मार्गदर्शन द्वारे. That's why we have to hear what he's saying. म्हणून आपण ऐकलं पाहिजे You जो know, देव बोलत आहे. You know, doctors बोलते हैं, अच्छा ये मेडिसिन लिख के दिया, सुनो इधर मैं क्या बोल रहा हूँ, कैसा लेने का, how to take it. आणि डॉक्टर म्हणत आहे नीट ऐका हे गोळ्या कसं तुम्ही घेतले पाहिजे तुम्ही ऐकून घ्या. Amen. So that is what he's saying. आणि असंच देव म्हणत आहे. So that's why one by one we are going to go into this Proverbs. You open your Bibles so that you will see how to take the medicine. आणि तुम्ही पवित्र शास्त्र उघडा जेणेकरून तुम्ही बघणार की कसं तुम्ही हे औषध घेतले पाहिजे. And then you'll see how easy it is to take this medicine. मग तुम्ही बघणार की किती सोपा आहे हे औषध घेण्यासाठी. Okay. So the first thing is attend or give attention to God's word. प्रथम गोष्टी आहे की ऐका किंवा देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. He wants you to shut off everything around you. आणि त्याची इच्छा आहे की प्रत्येक गोष्टी जो तुमच्या अवतीभोवती आहे ते तुम्ही बंद And केले without पाहिजे. any interruptions, आणि कुठलाही लक्ष विचलित न होता give your undivided
attention to His word. आणि तुमच्या अटूट लक्ष तुम्ही देवाच्या You वचनाकडे know, दिले. sometimes when I read the word, कधी कधी जेव्हा मी वचन our वाचतो, mind wanders. आमचं मन फिरतो, भटकतो, And then we don't even know what we read. आणि मग आपल्याला कळत पण नाही आपण काय See, the वाचत आहे. devil distracts you always. शैतान नेहमी तुमचे लक्ष विचलित When you करतो. start reading the word, जेव्हा तुम्ही वचन वाचायला सुरू he'll करता, always put other thoughts. तो नेहमी दुसरा विचार घालतो. And you're thinking those thoughts, but you're reading with your mouth. आणि तुम्ही ते विचारावर विचार करत आहे, पण मुखाने तुम्ही देवाचे वचन Your eyes are वाचता. looking here, आणि तुमचे डोळे वचनावर but your आहे, mind has something else. It's पण wandering तुमच्या here and there. मन इथे तिथे फिरत आहे, भटकत आहे, इतर Yeah, काहीतरी because the विचार devil करत. fears the word. कारण शैतान वचनाला घाबरतो. Yeah, he fears the word. तो देवाच्या वचनाला घाबरतो. Secondly, he says, दुसरा देव म्हणत आहे, incline your ear to God's word. आणि देवाच्या वचनाकडे तुझे कान दे, Means listen म्हणजे ऐक. with your ears तुमच्या कानाने to what तुम्ही I'm ऐक, saying. की मी जो बोलत आहे ते ऐक, What our Father is saying, listen. आणि जो आमच्या पिता बोलत आहे ते नीट ऐक. Because he's speaking to you कारण personally. देव वैयक्तिकरित्या तुमच्याशी बोलत आहे. Amen. You know, if suppose daddy is speaking and you're talking to your friend, समजा वडील तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राशी बोलत आहे, such an insult. मग पिताचा किती अपमान So होतो. that's why when you're reading, he's speaking to you. म्हणून जेव्हा तुम्ही वचन वाचत आहे, देव तुमच्याशी बोलत It's आहे. not just, people think that I'm just reading. आणि लोकांना वाटतं की मी फक्त वाचत आहे, That's the word of God. पण तो देवाचे वचन आहे. It means God is speaking to you. त्याचा अर्थ की देव तुमच्याशी बोलत आहे. So listen to his word. म्हणून त्याच्या वचनाकडे ऐका. When you're reading means God is speaking to you. जेव्हा तुम्ही वचन वाचत आहे, ह्याचा अर्थ की देव तुमच्याशी बोलत आहे. Amen. आमेन. You're not just reading a book. आणि तुम्ही फक्त असं वाचण्यासाठी पुस्तक No, वाचत it नाही. is God speaking to you personally. आणि असं आहे की देव वैयक्तिकरित्या तुमच्याशी बोलत You're आहे. hearing God's voice. तुम्ही देवाची वाणी ऐकत आहात. Amen. आमेन. So don't hear others' voice. म्हणून इतरांची वाणी ऐकू नका. His voice is higher than anyone's voice. आणि त्याची वाणी इतर कुठल्याही वाणीपेक्षा उंच आहे, श्रेष्ठ आहे. See, what matters is God's voice. आणि कुठल्या गोष्टी महत्वाची आहे, देवाची So वाणी. our victory lies in opening our ears to the word of God म्हणून आपला विजय तेव्हा आहे जेव्हा आपण आपलं कान देवाच्या and वचनाकडे shutting उघडतो. off everything of others. आणि इतर सर्व गोष्टी आम्ही बंद करतो, That थांबवतो. way we give our undivided attention to God's word. असं प्रकारे आम्ही आपल्या अटूट लक्ष देवाच्या वचनावर देतो. Amen. So Amen. that is the second thing God wants. आणि ही दुसरी गोष्ट आहे जो देव इच्छित आहे. One time I was praying, I was just laying hands on the sick in the healing line. आणि ज्या लोक आरोग्यासाठी आले होते तेव्हा मी व्यक्तीवर हात ठेवून प्रार्थना करत I होते. came to a woman आणि मी एक स्त्रीकडे आलो and asked, what is the problem? आणि तिला विचारले तुमची काय समस्या She आहे. said, I guess I need healing. आणि ती म्हणाली मला वाटत आहे मला आरोग्य She पाहिजे. had some sickness. तिला काय आजार होती. And I told her, आणि पास्टरनी the तिला Bible says, शास्त्र म्हणत आहे he himself took our infirmities त्यांनी स्वतः आपले जे व्याधी घेतले and bore your sickness. आणि तुमचे आजार त्यांनी वाहिले. Based on that, आणि त्याच्या आधारे the Lord will heal you. प्रभू तुला आरोग्य देणार. But then she started to weep मग ती रडायला सुरू केली. and said, oh, I'm a great sinner. मग म्हणायला लागली मी महान Oh, पापी the आहे. doctor said this, that, this. डॉक्टरांनी असं सांगितले तसं सांगितले. You see from this, मग तुम्ही इथून she was बघत आहात. not giving attention to what God is saying. आणि ती त्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हती जो देव तिच्याशी बोलत She होता. was inclining her ear to what the doctor said. आणि ती त्या गोष्टीवर लक्ष लावत होती जो डॉक्टरांनी तिला She सांगितलं. needs to listen to what God is saying. आणि तिला गरज होती की देव जो बोलत आहे त्याच्याकडे तिने What लक्ष did दिलं God पाहिजे. say? देव काय In म्हणाले Exodus 23:25, निर्गम 23:25 I मध्ये, will take sickness away from the midst of thee. आणि तुमच्या मधून मी आजार काढून घेणार आहे. See, hear that word. आणि तो वचन आहे का. That's very important. आणि ती खूप महत्वाची आहे. What you are hearing. आणि काय तुम्ही ऐकत आहात. Are you hearing only what the body is saying? आणि तुम्ही फक्त ते ऐकत आहे जे तुमचे शरीर What बोलत the आहे, symptoms are saying? जे तुमचे लक्षणे What बोलत the आहे, doctor is saying? डॉक्टर काय बोलत What आहे, someone else is आणि saying? इतर कोण तुमच्याविषयी काय बोलत Or आहे, you are hearing what God is saying? किंवा तुम्ही ऐकत आहात की देव तुमच्याविषयी काय बोलत आहे. Amen. What our Father is saying. आमच्या देव पिता काय बोलतो. Third, we see, तिसरा आपण पाहतो. don't let the word depart from before your आणि eyes. तो जो वचन आहे तुमच्या डोळ्यात पुढून तुम्ही That घालवू means नका. to always keep it before us. म्हणजे वचन नेहमी आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवले The पाहिजे. devil tries to keep many symptoms before you, आणि शैतान खूप लक्षणे तुमच्या पुढे ठेवायचे many प्रयत्न problems, troubles before आणि you. खूप संकट समस्या तुमच्या पुढे ठेवतो. But God says, पण देव म्हणत आहे keep my word before you. माझे वचन तुमच्या सामोरे ठेवा. We must focus on what God's word says. आपण त्या गोष्टीवर लक्ष लावले पाहिजे जो देवाचे वचन बोलत आहे.
not on what circumstances say, situations say, आणि जे परिस्थिती हालात म्हणत आहे त्याच्यावर आपण लक्ष or लावू not नये. on what negative report says. किंवा जो नकारात्मक वार्ता जो बोलत आहे त्याच्या विषयावर आपण लक्ष We लावू must नये. believe in the report of God. आपण देवाच्या वार्तावर विश्वास केला पाहिजे. And what is that report? आणि ती वार्ता म्हणजे The काय? report says आणि वार्ता म्हणत we आहे are healed and whole. आम्ही आरोग्यदायी आहे आणि निरोगी आहे, संपूर्ण आहे. Amen. आमेन. So if you have been attacked by sickness or disease, जर तुमच्यावर आजार व रोगाच्या मारा झाली आहे, yes, we can look at our bodies होय, आपण आपल्या शरीराकडे and पाहून even see the illness is present. आणि असं देखील बघू शकत आहे की तो आजार आहे, But पण you must not respond to that. पण तुम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद नाही दिले Instead, पाहिजे. we need to look to the word of God, आपण फक्त देवाच्या वचनाकडे पाहिले which पाहिजे, says, जो म्हणत आहे you are healed. तुम्ही आरोग्यदायी आहात By stripe you were आणि healed. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य He मिळाले. took my infirmities त्यांनी माझ्या व्याधी and he घेतले bore my आणि sicknesses. त्यांनी माझा आजार वाहिले. And respond to what the word of God says. आणि देवाचे वचन जो बोलत आहे त्याच्याकडे तुम्ही प्रतिसाद द्या. Amen. आमेन. It's so close. The word of God is so close आणि to you. देवाचे वचन तुमच्या अगदी जवळ आहे. You know, many people go to God अनेक लोक देवाकडे जातात and respond to His word आणि त्याच्या वचनाला प्रतिसाद देत आहेत only when they are experiencing some bad times. फक्त जेव्हा ते कुठल्याही वाईट वेळेतून जात आहेत तेव्हा. When things are good, जेव्हा गोष्टी नीटनेटक्या they असतात don't give God's word the same attention. ते देवाच्या वचनाला सारखंच लक्ष देत नाही. Only when they find themselves in some bad times, फक्त जेव्हा ते स्वतःला वाईट परिस्थितीमध्ये असं दिसत आहे then त्यांना, they try to look to the word of God. मग ते देवाच्या वचनाकडे बघायचे प्रयत्न And that's why करतात. they falter, they fail. म्हणून ते अपयशी होतात, ते ढगमगतात. We need to respond to God's word in the bad times and in good times. आणि चांगल्या वेळेत आणि वाईट वेळेत देखील आम्ही देवाच्या वचनाला प्रतिसाद दिले पाहिजे. But many only go during bad times. पण अनेक लोक फक्त वाईट वेळेस प्रभूच्या वचनाकडे But in जातात good times, they don't respond the same way. आणि चांगल्या वेळेस ते सारखंच प्रतिसाद देवाच्या See, वचनाला देत it नाही. takes time to build our faith. आणि विश्वासाची बांधकाम करण्यासाठी वेळ लागतो. You know, they say, ते म्हणत जब आहे भी पानी मांगता तो कुआं खोदने का क्या? Huh? You dig the well when you need a water. आणि जेव्हा when you need तुम्हाला water. पाणी पाहिजे तेव्हा तुम्ही विहीर खणतात का? No, you नाही. need to be always prepared. तुम्ही नेहमी तयारीत असले पाहिजे. Just last time I gave a message on suddenly. You must आणि- hear that word. मागच्या वेळेस मी अचानक वर संदेश दिला होता, तुम्ही ते वचन But ऐकले there are पाहिजे many things that are going to be suddenlies, की अशी अनेक गोष्टी आहेत जी अचानक घडणार आहे, which will not give you time. जी तुम्हाला वेळच देणार नाही. And suddenly is a good thing I told in that message. आणि अचानक ही चांगली गोष्ट आहे, मी त्या संदेशामध्ये Because suddenly सांगितलं. means you'll be prepared always. अचानक म्हणजे तुम्ही नेहमी तयारीतच असेल. So in good or bad times, म्हणून चांगलं किंवा वाईट वेळेत read the word of God daily. रोज तुम्ही देवाचे वचन वाचा. Amen. आमेन. You know, scripture tells us आणि शास्त्र आपल्याला सांगत आहे how to stay healed. की कसं आम्ही आरोग्यदायी राहिले Scripture is पाहिजे. not only when you're sick. आणि फक्त जेव्हा तुम्ही आजारी आहे तेव्हा फक्त वचन पाहिजे Scripture असं is नाही. also there to teach you, to tell you, so that you can stay healed. आणि शास्त्र ह्यासाठी देखील आहे, तुम्हाला हे सांगण्यासाठी की कसं तुम्ही तुमचे आरोग्य टिकून ठेवू शकत आहे. Now, another thing God says आणि दुसऱ्या गोष्टी ते म्हणत आहे in Proverbs 4:21, आणि नीतिसूत्र 4:21 let मध्ये my words, की माझे जे वचन my आहे, sayings, माझे जे मन not आहे, depart from your eyes. तुमच्या डोळ्यांपुढून तुम्ही घालवू So नये. keep this word. म्हणून हे वचन ठेवा. Matthew 8:17. मत्ते 8:17. He himself took my आणि infirmities त्यांनी स्वतः माझी व्याधी घेतली and bore my आणि sicknesses. माझे आजार त्यांनी So वाहिले. let this word not depart from your eyes. म्हणून हा जे वचन आहे तुमच्या डोळ्यांपुढे निघून जाऊ नये. And then you're bound to see yourself well. मग तुम्ही असं तुम्हाला दिसणार की तुम्ही तिथे आहात. See, you must take these healing scriptures. तुम्ही हे आरोग्याचे वचने घेतले And पाहिजे. whenever symptoms come, आणि जेव्हा तुम्हाला लक्षणे येतो look to that word आणि त्या वचनाकडे बघा and say it loudly. आणि जोराने बोला. He himself took my त्यांनी infirmities. स्वतः माझी व्याधी घेतली. He bore my त्यांनी sicknesses. माझा आजार वाहिले. That means he doesn't want me to bear. त्याच्या अर्थ आहे की देवाची इच्छा नाही की तो आजार मी सहन केला पाहिजे. Amen. आमेन. If you don't see yourself well, जर तुम्ही स्वतःला तसं पाहिले that नाही, means त्याचा अर्थ आहे the word of God has departed from your eyes. की देवाचे वचन तुमच्या डोळ्यांपुढून निघून गेला आहे. So you don't have a guarantee for an answer. म्हणून तुम्हाला उत्तरासाठी काय खात्री So नाही. never let the word of God be taken away before you. म्हणून देवाचे वचन कधीच तुमच्या डोळ्यांपुढून तुम्ही काढू नका. Now the phrase don't let them depart from your eyes आणि जो शब्द समूह आहे की हा जो शब्द आहे तुमच्या डोळ्यापुढून तुम्ही घालवू नका, does not म्हणजे mean that we just walk around with the Bible, याचा अर्थ असं नाही की आपण शास्त्र घेऊन दिवसभर hand. फिरलो पाहिजे No. हातात घेऊन, but it's not in the heart.
पण ती आपल्या हृदयात असली It पाहिजे. means त्याचा अर्थ when we आहे, are facing the circumstances of life, जे आपण जीवनाच्या परिस्थितीतून जात like आहे, sickness or disease, आजार किंवा रोग financial lack, आणि आर्थिक कमतरता and so forth, आणि कुठल्याही we गोष्टी, have to look to the word आपण वचनाकडे पाहिले पाहिजे, instead of looking at the circumstances. परिस्थितीकडे बघण्याच्या ऐवजी. Amen. If you're attacked by any sickness, जर कुठलाही आजार तुमच्यावर मारा केला आहे, many times we look at the body अनेकदा आपण आपल्या and शरीराकडे you can पाहतो feel the presence of that sickness, आणि तुम्हाला त्या आजाराची जाणीव होत आहे, but don't respond based on what your sense tells you. पण जो तुमच्या इंद्रिय सांगत आहे त्याच्या आधारे तुम्ही शरीराला प्रतिसाद देऊ नका. Look to what the word of God says. आणि देवाचे वचन काय म्हणत आहे त्या The word परिस्थितीविषयी of God त्याच्याकडे says बघा. in Isaiah 53:5, आणि यशाया 53:5, you are healed, तुम्ही आरोग्यदायी you आहात, are made whole. तुम्ही अखंड झाले आहे, So निरोगी आहात. respond to God's word. म्हणून देवाच्या वचनाला प्रतिसाद द्या. Amen. Next, पुढच्या keep मुद्दा, God's word in your heart. देवाचे वचन तुमच्या हृदयात ठेवा. Amen. आमेन. Your heart is like the earth. आणि तुमच्या हृदय पृथ्वीसारखं आहे, Keep on भूमीसारखं, sowing it. आणि त्याच्यावर सतत तुम्ही पेरणी करत राहा It keeps on growing. आणि देवाचे वचन सतत वाढत Amen. राहा. If you're not sowing it, it will not grow. जर तुम्ही पेरणी करत नाही मग ती वाढणार नाही. But there are also other side also पण दुसरा बाजू that देखील आहे you need to keep your heart clear. की तुम्ही तुमच्या हृदयाला स्वच्छ Let ठेवले not पाहिजे thorns and thistles grow. आणि काटे कुसले वाढायची तुम्ही We choke परवानगी the word द्या. of God. जो देवाच्या वचनाला That's a खुंटवितो, different teaching, तो एक वेगळा which I'll शिकवण not touch now. जो त्याच्यावर आता मी स्पर्श I've करणार already नाही. spoken about 2 days back. आणि 2 दिवस पूर्वी मी तो So वचन दिला the होता. word of God will not work if it's only in your head. आणि देवाचे वचन काम करणार नाही जर फक्त तुमच्याकडे मानसिक किंवा डोक्याच्या Yeah, I ज्ञान. heard last week the word of God. होय, मागच्या आठवड्यात मी देवाचे वचन ऐकलो It needs to get down into your heart. आणि तो वचन खोल तुमच्या हृदयात उतरला पाहिजे. When God's word is in your heart, देवाचे वचन तुमच्या हृदयात आहे it's like entering into God's kitchen आणि ते आहे की देवाच्या स्वयंपाक खोलीत आम्ही and प्रवेश make करतो a healing sandwich out of it आणि आरोग्याच्या सँडविच आम्ही तयार करतो and eat the bread of healing. आणि आरोग्याच्या भाकर आम्ही खातो. That is what the Lord said. आणि असंच प्रभू म्हणत आहे. Healing is the children's bread. आणि आरोग्य लेकरांचे अधिकार आहे, हक्क आहे. That means त्याचा अर्थ आहे that we, as children of God, की आम्ही देवाचे लेकरू म्हणून don't have to God to beg. आपल्याकडे देवाकडे भीक मागायची गरज नाही Please help me, Lord. की Please, कृपा Lord, करून please, मला Lord, please, आरोग्य Lord, please, दे. Lord. See, it's not based on your performance, on your works, on your efforts. आणि हे तुमच्या कृतीवर, तुमच्या कामावर, तुमच्या परिश्रमावर आधारित नाही. No, God is not selling. आणि Healing. ते कुठल्याही गोष्टी विकत नाही. Grace means freely given. आणि कृपा म्हणजे तुम्हाला मोफत देण्यात आली आहे. Though it is free for us, जरी आपल्यासाठी ती मोफत Jesus आहे, paid it. येशूने त्याची भरपाई केली. Amen. आमेन. It's not what you do that brings healing. आणि हे तुम्ही जे करत आहे त्याच्यामुळे आरोग्य येत It's नाही. what Jesus did that brings healing. आणि येशूने जो काम केलंय त्याच्यामुळे आपल्याला आरोग्य मिळतं. Amen. आमेन. If what you do, if you're based on what you do, that faith is your faith. आणि जर तुम्ही त्या गोष्टीवर आधारित करत आहे जे तुम्ही करत आहे मग तो विश्वास तुमचा आहे. If it is what he did, पण जर येशूने काय केलंय त्याच्यावर तुमचा that विश्वास faith आहे comes of Jesus, मग तो जो विश्वास आहे येशूचा who आहे, is the author and finisher of our faith. जो आपल्या विश्वासाच्या उत्पादक व पूर्ण करणारा आहे. It's so easy. आणि इतकं सोपं आहे. Amen. आमेन. It's so easy to believe. आणि खूप सोपं आहे विश्वास Our करायला. faith is based on the finished work of Jesus. आपला जो विश्वास आहे येशूच्या पूर्ण झालेल्या कामावर आहे. He loves us so much तो आपल्यावर खूप प्रीती that करतो he's giving it free. की तो आपल्याला मोफत देत आहे. But you need to know and believe. पण तुम्ही विश्वास केला पाहिजे आणि जाणले पाहिजे. Amen. आमेन. So it's not by praying and begging and pleading. आणि हे प्रार्थनाने, विनंती करणे नाही, भीक मागणे नाही. बहुत लोग बोलते हैं और रो. Cry more, cry more. अधिक रडा, अधिक रडा. Is the Lord standing there and saying, yeah, cry more. I'm not happy. I have to hear more louder. प्रभू म्हणत नाही की होय होय अधिक रडा, मला अधिक ऐकायचं आहे, जोराने अजून रडा, असं प्रभू बोलत नाही. No parents will tell the child that way. आणि कुठलाही आई वडील आपल्या लेकरूला असं कधीच सांगणार नाही और रो. की अजून रड मगच मी तुला देतो. We can simply rightfully take what belongs to us because we have believed in Jesus. आम्ही अधिकाराने ते हक्क घेऊ शकत आहे कारण आम्ही येशूवर विश्वास केला आहे म्हणून. And when we do that, आणि जेव्हा आपण then तसं करतो Proverbs 4:22 will come to pass in our lives. मग नीतिसूत्र 4:22 तुमच्या जीवनात कार्यरत For होणार. their life unto those who find them, कारण ते जीवन आहे त्यांच्यासाठी ज्यांना ते सापडत आहे and health to all their flesh. आणि त्या सर्व त्यांच्या देहांसाठी ती आरोग्य आहे. Next, पुढचा मुद्दा. for their life unto those that find them.
कारण ते जीवन आहे त्यांच्यासाठी And ज्यांना ते health सापडत आहे to all their flesh. आणि त्यांच्या देहांसाठी ते आरोग्य आहे. So what is health म्हणून to all आरोग्य our म्हणजे flesh? आपल्या मांसासाठी किंवा It's- देहासाठी It's आरोग्य God's म्हणजे word. तो आहे देवाचे वचन. Amen. Amen. Now, does this verse say, attend to my words for their health to my spirit? आणि असं म्हणत आहे की माझ्या वचनाकडे कान दे कारण ते माझ्या आत्म्यासाठी आरोग्य आहे? No. नाही. It says God's word is health to your flesh. ते म्हणत आहे की त्याचे जे वचन आहे तुमच्या देहासाठी मांसासाठी आरोग्य आहे. Amen. आमेन. So God loves your body too. म्हणून देव तुमच्या शरीरावर He's देखील प्रीती- interested in your flesh too. आणि देवाला तुमच्या देहामध्ये देखील रुची आहे. Yeah, He wants His spirit dwelling in a body that is healthy and whole. आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या जो आत्मा तसं शरीरात असले पाहिजे जे निरोगी आहे आणि अखंड आहे. Because He wants what is on the inside to be demonstrated or manifested on the outside. कारण त्याची इच्छा आहे की जो त्याच्या आत आहे ते बाहेरून आम्ही सादर केले पाहिजे, दाखवले पाहिजे. Jesus said in John 6:63 आणि योहान 6:63 मध्ये येशूने सांगितले that God's word is full of life, की देवाचे वचन पूर्ण जीवनाने भरलेले आहे, healing, आरोग्याने, health, तब्येतीने and happiness. आणि आनंदाने. Amen. आमेन. Whatever you need, आणि जे काय तुम्हाला गरज आहे it's in the word of God. ती देवाच्या वचनात आहे. God's word is where your answer is. आणि देवाचे वचनच आहे जिथे तुमचे उत्तर आहे. The Lord said, प्रभू the म्हणत आहे words that I speak, आणि जो वचन मी बोलत आहे they are spirit ते आत्मा आहे and they are life. आणि ते जीवन आहे. Amen. So Amen. those are powerful words. कारण हे सामर्थ्यशाली शब्द आहे. Now, there are many manifestations of God's power, आणि देवाच्या सामर्थ्याच्या अनेक प्रयोग निर्देशन आहे. but God's power is also in the word. पण देवाचा जो सामर्थ्य आहे देवाच्या वचनावर देखील Not आहे. only God's word contains power, फक्त देवाच्या वचनात सामर्थ्य नाही, it contains life. त्याच्यामध्ये जीवन देखील Not आहे. only it contains life, फक्त जीवन नाही, it is life. पण तो स्वतः जीवनच आहे. The word is life, आणि देवाचे वचन जीवन आहे, divine life. दैवी जीवन आहे. When you read the word, जेव्हा तुम्ही वचन वाचता you are taking in God's life. तुम्ही देवाचं जीवन आत घेता. Amen. आमेन. So powerful it is. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे. Instead of looking to the word, आणि वचनाकडे बघण्याच्या ऐवजी the word is lying in your own home. आणि वचन तुमच्या घरी आहे Healing is lying there with you. आणि आरोग्य तुमच्या बरोबरच आहे. And we are looking out here and there. आणि आपण इथे तिथे त्याची शोध करत आहे. Amen. Amen. It's so close to you. आणि देवाचे वचन इतकं समीप आहे. So the word of God is like a medicine to your body. म्हणून देवाचे वचन एक औषध आहे तुमच्या What शरीरासाठी. happens when a person takes medicine? आणि काय होतं जेव्हा एक व्यक्ती औषध घेतो The medicine works to heal his body. आणि औषध काम करतो त्याच्या शरीराला आरोग्य So देण्यासाठी. we need to take the word of God, which is a medicine, so that our body is healed. आपण देवाचे वचन एक औषध म्हणून घेतला पाहिजे जेणेकरून आपलं जो शरीर आहे निरोगी होतो. So take in the word of God and hide the word of God in your heart. आणि देवाचे वचन घ्या, देवाचे वचन तुमच्या हृदयात ठेवा, लपून So ठेवा. that when we face a test or a trial, कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही संकटातून जात आहे, परीक्षेतून जात आहे, you can put it down. तुम्ही त्या संकटाला परीक्षाला खाली पाडू शकता. Amen. So the word of God has come to heal you. म्हणून देवाचे वचन आलेलं आहे तुम्हाला आरोग्य देण्यासाठी. Yes, that is what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. In Psalms 107:20, आणि स्तोत्रसंहिता 1:7-20 मध्ये the Bible says, शास्त्र म्हणत आहे God sent His word देवाने त्याचे वचन पाठवले and healed them आणि त्यांना आरोग्य दिले and delivered them आणि त्यांची सुटका केली from their destruction. आणि त्यांच्या विनाशापासून. Amen. आमेन. See, God's word has healing power, देवाच्या शब्दामध्ये आरोग्याचे deliverance सामर्थ्य, power. सुटकाचे सामर्थ्य It आहे. sanctifies you. म्हणजे तो तुम्हाला शुद्ध It करतो, washes you. तुम्हाला धुवून टाकतो, It blesses तुम्हाला you. आशीर्वाद It देतो, separates you from darkness. तुम्हाला अंधकारापासून वेगळा करतो It surrounds you with faith आणि तुम्हाला विश्वासाने by घेतो which you overcome the world. ज्याच्याद्वारे तुम्ही जगावर जय मिळवता. Amen. आमेन. So you must know what the word of God says. आणि तुम्हाला कळले पाहिजे देवाचे वचन काय म्हणत आहे. Take in the word of God daily. आणि रोज तुम्ही देवाचे वचन घ्या Never forget the basics. आणि मूलभूत Never गोष्टी say, I know the word. असं कधीच बोलू नका मला वचन माहिती आहे. No, you need to keep it before you. नेहमी तुम्ही वचन तुमच्या पुढेच ठेवले No matter पाहिजे. how much you grow आणि spiritually, किती तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढले we will never outgrow the basics of God's word. आणि देवाच्या वचनाची जी मूलभूत गोष्टी आहे त्याच्यापासून आम्ही कधीच त्याच्या पलीकडे आम्ही कधीच जाऊ शकत If नाही. you remove the word, you'll forget the word. जर तुम्ही वचनाला काढले तुम्ही वचनाला विसरून So जा. for their life, कारण ते जीवन and आहे to those they find them, त्यांच्यासाठी ज्यांना ते सापडत and आहे health to all their flesh. आणि त्यांच्या देहांसाठी शरीरासाठी ती You know, आरोग्य the आहे. Hebrew word translated health आणि जो हिब्री शब्द आहे आरोग्य also means medicine. त्याचा अर्थ आहे औषध.
So what is the Lord saying? प्रभूने काय My सांगितलं? words are medicine to all your flesh. माझे जे शब्द आहे तुमच्या देहासाठी आरोग्य आहे. Many pray and they don't receive an answer, आणि अनेक लोक प्रार्थना करत आहेत त्यांना उत्तर मिळत नाही and they see it's just getting worse. आणि ते बघत आहे ते अधिक व अधिक They वाईट होत keep looking at the wrong, आणि ते चुकीच्या at the गोष्टीकडे बघत आहेत. symptoms, आणि त्या लक्षणाकडे बघत at आहेत their conditions, आणि त्यांच्या परिस्थितीकडे at themselves, आणि स्वतःकडे बघत आहे and what they get is unbelief. आणि त्यांना काय मिळत आहे ती आहे अविश्वास. And so faith doesn't work. म्हणून त्यांचे विश्वास काम करत नाही. Get your mind on the answer, that's the word of God. आणि तुमच्या मन त्या उत्तरावर ठेवा जो देवाचे वचन आहे. In the face of contradictory evidence, आणि जर तुमच्याकडे विपरीत असं पुरावा येत आहे speak the word of God देवाचे वचन बोला and you'll get results. आणि तुम्हाला परिणाम नक्कीच मिळेल. Amen. आमेन. The Bible says, whatever things you pray, आणि शास्त्र म्हणत आहे ज्या कुठल्या गोष्टीविषयी तुम्ही प्रार्थना करत आहे believe you receive them, विश्वास करा की तुम्हाला ते प्राप्त झाले and then you shall have them. आणि मग तुम्हाला ते मिळेल. So faith comes first, म्हणून विश्वास प्रथम येतो then comes receiving. मग येतो मिळवणे किंवा प्राप्त करणे. Amen. आमेन. See, the believing comes first. म्हणून विश्वास प्रथम येतो. In Mark 11:24, मार्क 11:24 the believing comes first विश्वास प्रथम येतो and before receiving. आणि मिळण्याच्या आधी विश्वास येतो. So, grow strong in faith म्हणून विश्वासात तुम्ही बलवान and व्हा always be open to receiving. आणि नेहमी प्राप्त करण्यासाठी तुम्ही उघडे You असा. know, faith always contradicts situations, circumstances. आणि जे परिस्थिती व हालात आहे त्याच्यावर विश्वास नेहमी मात करतो. Now, Hebrews 13:5 says, इब्रिकरास 13:5 म्हणत for आहे, he had said, कारण त्यांनी I सांगितलं will never leave you. मी तुम्हाला कधीच I will सोडणार नाही. never forsake मी you. तुमच्या त्याग कधीच So we करणार may नाही. boldly say, जेणेकरून आम्ही धैर्याने the बोलू Lord शकतो is my helper की प्रभू माझ्या and I मदतीस will आहे not fear. आणि मी भीती बाळगणार नाही. Amen. So God is a helper when we say the word. आणि देव माझ्या सहाय्य आहे जे आपण वचन बोलतो. You know, there was a sister आणि एक बहीण होती who said, तिने सांगितलं pray for me. माझ्यासाठी I प्रार्थना. feel as if the Lord has forsaken me. मला असं वाटत आहे की प्रभूने माझा त्याग केला आहे. Yet the word of God says, तरी देवाचे वचन I म्हणतात will never leave you nor forsake you. मी तुमच्या त्याग. So Kenneth is a great help. You know, we are not so well versed with the mobile. Huh? मला मोबाईलचं फंक्शनिंग एवढं माहिती नाही. So so Kenneth is very quick in all this. म्हणून केनिथ ह्या सर्व गोष्टीमध्ये तत्पर आहे. So you don't need to pray. म्हणून You know, तुम्हाला some people प्रार्थना say, करायची गरज. Pastor, pray. काय लोक म्हणत The आहे पास्टर Lord प्रार्थना must कर, never leave me. की प्रभूने मला कधी सोडला नाही पाहिजे. You don't have to pray for that. आपल्याला You त्याच्यासाठी need to प्रार्थना करायची believe. गरज नाही. आपण विश्वास केला You पाहिजे. know, the problem is we pray where we need to know. We don't need to pray. आपण आपली समस्या आहे की जिथे आपण प्रार्थना नाही केलं पाहिजे तिथे आपण प्रार्थना करतो. When you know the word, जर तुम्हाला वचन माहिती you आहे need to believe. तुम्ही विश्वास केला पाहिजे. If you pray, जर तुम्ही प्रार्थना that is केली unbelief. ती अविश्वास Suppose आहे. the Lord said समजा प्रभूने in the सांगितलं word, I वचनात will never leave you nor forsake मी you. तुम्हाला कधी सोडणार नाही तुमच्या त्याग So कधीच you don't करणार. have to say, Lord, please don't leave me, Lord, please don't म्हणून forsake me. तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही. प्रभू कृपा मला सोडून जाऊ नका. मला कृपा माझा त्याग करू That नका. is unbelief. ती अविश्वास आहे. You know, some people go to pastors, काही लोक पास्टरांकडे जातात pray that the Lord, I'm going somewhere for convention. आणि मी कुठेतरी कन्व्हेन्शन Pastor, pray that God पास्टर is with us की प्रभू आमच्या and बरोबर He'll आहे never leave us nor आणि forsake us. प्रभू आम्हाला कधी सोडणार नाही. आमच्या And कधी some leaders may even pray आणि काय पुढारी तुमच्यासाठी with प्रार्थना देतात. tears. अश्रू घालून Lord, don't leave them, Lord. प्रभू त्यांना सोडू नका. Don't forsake them. त्यांच्या त्याग करू Be नका. with them. त्यांच्या बरोबर राहा. You know, these people become so happy. आणि मग हे लोक खूप आनंदित होतात. Oh, how much from the heart कळकळीने प्रार्थना केला बघा. Huh? So they believe. म्हणून ते विश्वास करतात. See, they walk by feelings. ते आपल्या भावनाने चालत आहे They feel so good. आणि त्यांना खूप चांगलं वाटतं. Feelings goes up and down. आणि आपली भावना वर खाली We होते. can't trust in feelings. आपण आपल्या भावनावर विश्वास करू शकत नाही. Feelings can deceive you, आणि भावना तुम्हाला फसवू शकत but the आहे. word of God will never. पण देवाचे वचन कधीच असं करणार Suppose नाही. I come and tell you समजा मी तुम्हाला सांगतो that one of your family members has met with an accident, की तुमच्या कुटुंबाच्या एक सदस्याच्या दुर्घटना झालेली and आहे I'm telling you lies. आणि मी तुम्हाला खोटं बोलतो And someone says, "Oh, you'll cry." आणि मग तुम्ही रडता And later I say, "No, no, I just said like that." आणि मग नंतर तुम्ही सांगता Suddenly you तुम्ही become happy.
असंच बोलले अचानक तुम्ही खुश होता Emotions now go up and आणि down. भावनावर खाली जातो. We need to walk by faith, आपण विश्वासाने चाललो not पाहिजे, by emotions. आपल्या भावनाने नाही. Amen. Many walk by emotions and feelings. अनेक लोक आपल्या भावनाने चालत आहेत. That's why the leaders, they also, drive people into emotions म्हणून जे पुढारी लोक आहेत ते देखील लोकांना भावनामध्ये चालवत to आहेत, give you a good feeling of good factor. जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं असं हा. वाटत आहे. वो थोड़ा फीलिंग थोड़ा दिन रहेगा, बाद में गया तो वापस फीलिंग क्या है उसका? When the AC is going, so I feel the presence of the Holy Spirit. When the AC is put off, there is no feeling. आणि जेव्हा एसी चालू असते त्यांना पवित्र आत्म्याचं सानिध्य वाटते. जेव्हा एसी बंद होते ते म्हणतात की मला पवित्र आत्म्याचा अभिषेक आता दिसत नाही, अनुभव होत नाही. They shake, say, "Oh, Holy Spirit has come upon me." आणि ते हालतात हा? आणि बोलतात पवित्र आत्मा माझ्यावर And if we आहे. put off the AC, आणि जर आम्ही एसी बंद केले, "Hey, इधर प्रभु ने, God is not here. I don't इथे feel." प्रभू नाही, मला असा अनुभव होत नाही. Whether you feel or not, तुम्हाला अनुभव होत आहे when the किंवा word of God says, पण देवाच्या वचन when बोलत 2 आहे, or 3 are gathered Monday, and there is there. जेव्हा दोघे व तिघे माझ्या नावात एकत्रित आहे तेव्हा मी आहे. So start growing in faith, म्हणून विश्वासात तुम्ही वाढायला सुरू not करा, feelings. भावनांवर नाही. So this sister was crying. पण ही बहीण रडत होती. Pray that. See, you don't need to pray for this. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही असं पास्टरने सांगितले. The Bible says He will never leave. शास्त्र म्हणत आहे की देव कधी सोडणार नाही. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू that you'll always be with me. की तू नेहमी माझ्या बरोबर So असेल. don't waste your time unless praying for what God has already said it. आणि त्या गोष्टीसाठी वेळ घालवू नका. प्रार्थना करून जे प्रभूने आधीच तुम्हाला वचन दिलेली आहे You don't need to ask Him again. आणि परत तुम्हाला देवाकडे मागायची So गरज नाही. quit saying the wrong things. म्हणून चुकीच्या गोष्टी बोलण्याचे Start बंद saying करा the right things from the Word of आणि God. देवाच्या वचनातून योग्य गोष्टी Say the बोलायला Lord सुरू is करा. my helper. की देव माझ्या सहाय्य आहे, The Lord is my healer. देव माझ्या The आरोग्यदाता, Lord took my आणि infirmities. देवाने माझी व्याधी He घेतली. bore my त्यांनी sicknesses. माझा आजार वाहिले. Keep talking and talking about this. आणि ह्या गोष्टीविषयी बोलत राहा. Amen. आमेन. And keep believing the right thing. आणि योग्य गोष्टीवरच विश्वास करत राहा Don't say the negative things at all. आणि नकारात्मक गोष्टी मुळीच बोलू नका. The devil cannot defeat you शैतान तुम्हाला पराभूत करू because शकत Jesus नाही. already defeated him. कारण येशूने आधीच त्याला पराभूत केला He's not a factor for you at आणि all. तो तुमच्यासाठी मुळीच एक बाब Don't नाही. keep on saying the Satan picture, devil is after me, devil is after me. असं बोलत राहू नका की शैतान माझ्या मागे आहे, माझ्या मागे आहे. No, he's not after you तो at all. तुमच्या मागे मुळीच नाही. He's defeated. तो पराभूत झालेला आहे, He cannot हारलेला face आहे. you. तो तुमचा सामना करू शकत नाही. He fears you. तो तुम्हाला घाबरतो. Amen. So Satan doesn't defeat you, you defeat yourself. म्हणून शैतान तुम्हाला पराभूत करत नाही, तुम्ही स्वतःला पराभूत What करता. can a defeated person do? एक हारलेला व्यक्ती काय करू शकतो? He cannot defeat you. तो तुम्हाला हरवू शकत नाही. He's already defeated. तो आधीच हारलेला You आहे. defeat yourself. तुम्ही स्वतःला पराभूत करत आहे. So because of your ignorance, he takes advantage. तुमच्या अज्ञानपणामुळे शैतान तुमच्या फायदा So घेतो. God has given the word of God. म्हणून देवाने तुम्हाला देवाचे वचन दिले. Confess the word of God. देवाच्या वचनाची When कबुली you करा. confess the word, you're confessing the answer. जेव्हा तुम्ही वचनाची कबुली करता तेव्हा तुम्ही उत्तराची कबुली When you करता. confess the word, जेव्हा तुम्ही वचनाची you कबुली करता confess the answer तुम्ही उत्तराची कबुली करता. because the word is your answer. कारण वचनच तुमची उत्तर आहे. Amen. आमेन. Real faith खरा in विश्वास the word says, वचनामध्ये म्हणत आहे. if God says it, जर देव म्हणत आहे then it is so. मग तसंच आहे. He says, देव म्हणत आहे by his stripe I was healed. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य Then we मिळाले. are healed. मग आम्ही आरोग्य If he says, मग तो म्हणत my आहे God shall supply all my needs माझा देव माझ्या सर्व गरज पुरवणार. according to his riches and glory, त्याच्या संपत्ती अनुसार Then जो गौरव he आहे does it. मग तो तसं करत आहे. Amen. आमेन. So when you confess the word, जेव्हा तुम्ही वचनाची you are कबुली करता confessing the answer. तुम्ही त्या उत्तराची कबुली You're करता. confessing the solution. तुम्ही उपायाची कबुली करता. Amen. आमेन. So the word is the solution. म्हणून देवाचे वचन The word is the answer. वचनच उत्तर आहे. Confessing the word is confessing the answer. आणि वचनाची कबुली करणे म्हणजे उत्तराची कबुली करणे. Amen. If आमेन. the Lord says the Lord is the strength of my life, आणि जेव्हा प्रभू म्हणत आहे की प्रभू माझ्या जीवनाच्या बल so आहे that's the answer. मग तो उत्तर आहे And it will happen in your life. आणि ती तुमच्या जीवनात घडेल. Amen. आमेन. God never tells lies. देव कधीच खोटं बोलत God नाही. is not a man to tell ते lies. मनुष्य नाही खोटं बोलण्यासाठी. So that's the answer for you. म्हणून तो तुमच्यासाठी उत्तर आहे. Don't wait for the answer. आणि उत्तरासाठी Is वाट बघा. God's will for him to heal me? आणि No. देवाची मर्जी आहे की त्यांनी मला आरोग्य दिले पाहिजे. So we are what the word says about us. आणि जसं वचन म्हणत आहे तसंच आम्ही आहे. It's a spiritual mirror. आणि ती एक आत्मिक आरसा आहे. It's showing you who you are. आणि तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही कोण आहात. Amen. As the natural mirror, you see your face आणि नैसर्गिक मध्ये जसं तुम्ही तुमचा चेहरा पाहत आहे in your spirit. तुमच्या आत्मामध्ये You cannot see.
तुम्ही पाहू The word शकता of God shows you who you are. देवाचं वचन तुम्हाला दाखवता येईल की तुम्ही Keep looking to the word सतत वचनाकडे बघत and राहा you'll be transformed. आणि तुमचं रूपांतर होणार Amen. You'll Amen. see that you're beautiful. आणि तुम्ही बघणार की You'll तुम्ही see that सुंदर you're healthy. तुम्ही पाहणार तुम्ही You'll निरोगी see आहे that you're blessed. तुम्ही बघणार तुम्ही आशीर्वादित आहे Don't worry. Jesus करू is नका. in heaven is interceding for you. आणि येशू स्वर्गातून तुमच्यासाठी मध्यस्थी करत That's what आहे the Bible says in Hebrews 4:14. आणि इब्रिकरा 4:14 मध्ये असं We have a म्हणत great high priest आपल्याकडे एक मुख्य याजक that आहे has passed into the heavens. आणि जो स्वर्गात गेला आहे Jesus, येशू the Son of God. देवाचा पुत्र See, let us hold fast our confession. आपण आपल्या कबुलीला घट्ट धरून राहू He's praying for you, तो तुमच्यासाठी interceding for you प्रार्थना even करत now. आहे मध्यस्थी करत आहे आता देखील Amen. आमीन He's praying for you आणि येशू तुमच्यासाठी in प्रार्थना heaven. स्वर्गामध्ये He's representing you आणि तो तुम्हाला सादर करत at आहे the throne of God. देवाच्या What सिंहासनावर is he saying? देव काय What म्हणत is he आहे? confessing आणि तो about you? कुठल्या गोष्टीची कबुली करत आहे तुमच्याविषयी And what are you confessing about yourself? आणि तुम्ही स्वतःविषयी काय कबुली करत Does आहे it match आणि ते जुळत आहे का what he's saying, what you're आणि saying? जो देव म्हणत आहे आणि तुम्ही बोलत आहे ते जुळत आहे का He's not talking like you are talking. आणि जसं तुम्ही बोलत आहे तसं देव बोलत नाही He's confessing तो कबुली करतो right on the throne. आणि सिंहासनावरून I took their place. आणि मी त्यांची जागा घेतली I died for them मी त्यांच्यासाठी मरण as their पावले substitute. एक मोबदला म्हणून He didn't die for himself. आणि येशू स्वतःसाठी मरण He didn't पावले need to redeem himself आणि त्याला स्वतःसाठी काय करायची गरज because he नव्हती. wasn't lost. We were lost. कारण आम्ही देव हरवला नव्हता आम्ही हरवले He's होते confessing that I died for them. आणि येशू कबुली करत आहे की मी I त्यांच्यासाठी took मरण their sickness. मी त्यांच्या आजार I bore their sickness and मी disease. त्यांच्या आजार व रोग I वाहिले carried their sorrows. आणि मी त्यांचे दुःख वाहिले I rose up for them. आणि मी त्यांच्यासाठी पुन्हा उठले Amen. See, he's confessing good about you. आणि बघा येशू तुमच्याविषयी चांगला कबुली करीत But आहे. are you confessing good about you? पण तुमच्याविषयी तुम्ही चांगला कबुली करत The आहे word of God is good for you. आणि देवाचे वचन तुमच्यासाठी चांगलंच आहे Amen. Amen. Don't confess negative. नकारात्मक कबुली करू नका But just don't keep the word in your heart. Speak it out. आणि फक्त देवाचे वचन तुमच्या हृदयात ठेवू नका ते बाहेर बोला In Mark 11:23 he says, आणि मार्क 11:23 whoso shall say जो कोणी unto बोले this mountain, ह्या डोंगराला talk to the mountain how great God is. आणि त्या डोंगराशी बोला की देव किती थोर आहे You say, he says, तुम्ही बोला असं देव म्हणत आहे be thou removed, आणि की तुम्ही काढले जा be thou cast in the sea. आणि समुद्रात टाकले See. जाऊ दे Don't just keep faith in your heart. आणि फक्त विश्वास तुमच्या हृदयात ठेवू It नका won't help you. मग तुमच्या काय It मदत should be होणार? released from your mouth. तुमच्या मुखातून तुमचा विश्वास मोकळा झाला पाहिजे From the abundant heart, the mouth speaks. आणि हृदयाच्या भरपूर त्याने मुख So बोलतो whoso shall say unto this mountain, म्हणून जो कोणी ह्या डोंगराशी बोलणार see, that is faith तो विश्वास आहे by speaking from your mouth. तुमच्या मुखातून बोलणे Faith just kept in your heart आणि विश्वास जर फक्त तुम्ही तुमच्या हृदयात ठेवले cannot bring healing तुम्हाला आरोग्य आणू शकत नाही or any answer. किंवा कुठलंही उत्तर आणू शकत But नाही faith in your heart that is released through your lips will bring results. पण विश्वास जो तुमच्या हृदयात आहे आणि जर तुम्ही तुमच्या ओठाने ते बाहेर काढणार मग तुमच्या विश्वास And I कार्य want to end up. I have a big message, but I don't have much time. आणि माझ्याकडे मोठा संदेश आहे पण But remember, खूप वेळ नाही Faith draws God's attention. लक्षात ठेवा विश्वास देवाच्या लक्ष आकर्षित करतो Amen. When you have faith, जेव्हा तुमच्यात विश्वास आहे God's eyes upon you. देवाचे डोळे तुमच्यावर That आहे faith draws God's attention. मग विश्वास देवाच्या जे लक्ष आहे आकर्षित Look at करतो. Zacchaeus. आणि जक्क्याकडे बघा He had faith in Jesus. आणि त्याच्या हृदयात Though he येशूसाठी was विश्वास. hiding, जरी तो लपलेला होता so many were following आणि Jesus. किती लोक येशूच्या मागे They जात hated Zacchaeus. आणि त्यांनी जक्क्याच्या द्वेष They केला. didn't like him. ते जक्क्याला पसंत करत No one नव्हते would come to his house. आणि कोणी त्याच्या घरी जात नव्हते But this man had faith. पण जक्क्यामध्ये विश्वास होता Though he was hiding जरी तो लपलेला होता and Jesus was walking, आणि येशू चालला suddenly होता, stopped अचानक येशू थांबला under that tree त्या झाडाखाली Why? का because there was a heart of faith. कारण तिथे एक विश्वासाचे हृदय होता Amen. Amen. See, he stopped for one person. आणि त्यांनी एक व्यक्तीसाठी तिथे Though there were थांबले. so many, जरी खूप गर्दी people होती did not know why. आणि लोकांना समजले नाही No का one saw that heart faith. आणि कोणी तो हृदयाचा विश्वास पाहिले नाही Jesus saw it. येशूने ते पाहिले Wherever you are, जिथे तुम्ही you may be आहात, at home, तुम्ही घरी you असे may be far away. तुम्ही दूर असे If you have a heart faith, जर तुमच्यामध्ये हृदयात विश्वास आहे God's attention is on you. देवाचे लक्ष तुमच्यावर आहे Amen. आमेन It's so powerful. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे It's not your dressing. आणि हे तुमचे It's not your good looks. जगा नाही वस्त्र नाही तुमचं चांगलं It's not दिसणं who नाही you are. आणि तुम्ही कोण आहे हे नाही
God looks at your heart. आणि देव तुमच्या हृदयाकडे When you're बघतो. storing the word in your heart, जेव्हा तुम्ही वचन तुमच्या हृदयात पेरणी करत God's आहात, attention is on you. देवाचे लक्ष तुमच्यावर असतो. Amen. आमेन. It's so powerful to keep the word in your heart. आणि खूप सामर्थ्यशाली आहे देवाचे वचन तुमच्या हृदयात ठेवणे. Look at that lady with the issue of blood. आणि ती रक्तस्रावाची स्त्रीकडे बघा. She didn't ask the Lord to pray for her. तिने सांगितलं नाही प्रभूला तिच्यासाठी Look at प्रार्थना her करा. faith. आणि तिच्या विश्वासाकडे बघा. She didn't say, Lord, please pray for me. आणि तिने सांगितलं नाही प्रभू कृपा करून Please माझ्यासाठी keep your प्रार्थना hand on me. तुझे हात माझ्यावर ठेव. Or disciples, go tell Jesus किंवा शिष्य जाऊन येशूला सांग to pray for me. माझ्यासाठी प्रार्थना करायला. The doctors have failed. डॉक्टर अपयशी झाले. I spent all my money there. मी माझा सर्व पैसा तिथे खर्च केले आहे. No, she didn't tell him anything. तिने येशूला काही सांगितले नाही. She didn't tell him anything. आणि त्या स्त्रीने She येशूला didn't tell the disciples to pray. तिने शिष्याना देखील सांगितले नाही She तिच्यासाठी said, प्रार्थना if करायला. I touch the hem of his आणि garment, तिने सांगितलं फक्त मी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले I'll be healed. मी आरोग्यदायी होणार. Amen. आमेन. That's what the Lord said. Your faith has healed you. म्हणून प्रभू येशूने तिला सांगितले तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. Who will touch me? आणि कोण मला Lord, touch me. प्रभू मला स्पर्श कर. We have Holy Ghost touch meetings. Huh? We have Holy Ghost touch meetings. आणि आपल्याकडे पवित्र आत्मा स्पर्श करणारी अशी गोष्टी आहे. She didn't ask Jesus to touch her at आणि all. तिने येशूला सांगितलंच नाही तिला स्पर्श करण्यासाठी. Please heal me. कृपा करून मला आरोग्य Please pray for me. कृपा करून माझ्यासाठी Please प्रार्थना- lay your hands. कृपा करून तुझे हात Please touch माझ्यावर me. कृपा करून मला हात Nothing. लाव. असं काही She तिने said, सांगितले I will नाही. not let him know also. आणि तिने सांगितले येशूला मी कळवणार देखील I will नाही. not even tell him. मी त्यांना सांगणार I देखील will नाही. not tell the disciples मी to. शिष्याना देखील I सांगणार will नाही. not tell anyone. आणि मी कुणालाही सांगणार नाही. She started to believe in the word. आणि ती वचनावर विश्वास करायला Start to सुरू store in the word. आणि वचन साठवायला Start सुरू to केलं. confess the word. वचनाची कबुली करायला सुरू केली. Amen. Amen. And when she did according to what she confessed, आणि ज्या कबुली अनुसार तिने केली she touched her. तिने फक्त येशूच्या वस्त्राला शिवले. Suddenly she was healed. अचानक ताबडतोब तिला आरोग्य प्राप्त And झाले. slowly she was going away. आणि हळू ती निघून जात होती. No one knew. आणि कुणालाही She was माहिती healed. नाही की तिला Even आरोग्य Jesus did not know. येशूला देखील समजले नाही. That's what the Lord said, who touched me? म्हणून प्रभूने सांगितले कोण मला हात लावला. Because someone with faith touched me. कारण कोणीतरी विश्वासाने प्रभूला स्पर्श केला. The disciples said, शिष्याने we are all are touching you. आम्ही सर्व तुझ्यावर हात And ठेवत you're आहे. saying someone, 1% touched आणि तुम्ही you. सांगत आहे एका व्यक्तीने मला हात लावले. We are all touching you. आम्ही सर्व I said, तुला हात no, लावले. no, no, no. प्रभूने सांगितले नाही. 1% touched me. एका व्यक्तीने मला हात लावले. Who is that? आणि तो कोण Look आहे. at this. That was the touch of faith. आणि तो विश्वासाचा स्पर्श होता. And she was healed. आणि ती Because आरोग्यदायी the power went through Jesus. आणि येशूच्या द्वारे सामर्थ्य गेला. When you have the word in your heart, जेव्हा तुमच्या हृदयात वचन आहे the power is released to you. आणि ती सामर्थ्य तुमच्याकडे मोकळा Faith होतो. releases God's power. आणि जो विश्वास आहे देवाच्या सामर्थ्य मोकळा करतो. Amen. Even at home sitting, you can do this. आणि घरी बसून देखील तुम्ही असं करू शकत आहे. Amen. And Jesus turned and said, your faith has healed you. आणि येशूने वळून तिला सांगितले तुझ्या विश्वासाने तुला बरं केला. Amen. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का. I'm so happy. मी खूप आनंदित आहे. You know, I'll be teaching more on this subject आणि ह्या विषयावर मी healing. अधिक शिकवून देणार आहे in a different way एक वेगळ्या रीतीने tomorrow. उद्या. Okay? Okay, I'll pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना For करणार all आहे. those who need prayer. ते सर्व लोकांसाठी ज्यांना And प्रार्थना you can पाहिजे. even go on my Facebook page. आणि तुम्ही माझ्या फेसबुकच्या पानावर And देखील जाऊ शकत I आहे. put many messages. आणि तिथे अनेक संदेश मी पोस्ट There केला are आहे. many hundreds and hundreds of आणि messages. 100 असं संदेश पोस्ट केला आहे. They're all free. You can read आणि it. ते सर्व मोफत आहे तुम्ही वाचू You can शकत share आहे. it with others. आणि इतरांबरोबर तुम्ही I शेअर have करू spoken शकता. about fear, about faith, भीतीविषयी about this विश्वासाविषयी coronavirus. आणि करोना विषाणूविषयी बोलले So you आहे. can read it there. You can म्हणून hear तुम्ही it. तिथे जाऊन ते वाचू शकत आहे. Just yesterday or day before yesterday, I gave a message on suddenlies. आणि काल किंवा परवा मी अचानक वर एक संदेश दिला होता. Because of this virus, आणि ह्या विषाणूमुळे more than the virus, people are dying out of fear. आणि विषाणूपेक्षा लोक भीतीने मरत आहे. But 2 Timothy 1:7 says, God has not given the spirit of fear. 2 तिमोथी 1:7 म्हणत आहे प्रभूने आपल्याला भित्रेपणाचा But of आत्मा दिलेला power, आहे. पण सामर्थ्याच्या Love प्रीतीच्या and sound mind. व संयम मनाच्या Declare it. ह्या गोष्टीची घोषणा करा Confess it. आणि ह्याची कबुली करा. Amen. Fear is not from God. ही भीती देवापासून नाही. Fear is the opposite of faith.
आणि जो भीती आहे विश्वासाच्या विरुद्ध आहे. Amen. Okay, let me pray. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Thank you, Father, for all those who are watching. धन्यवाद प्रभू त्या सर्व लोकांसाठी जे हे व्हिडिओ I पाहत thank you आहेत. for everyone there. प्रत्येकांसाठी धन्यवाद देतो. Father, this crisis has brought in so much. I know. Okay, there's something that happens. Okay, I'll pray for you. Okay. मी तुमच्यासाठी Yes, प्रार्थना I'll करतो. pray. Father, I thank you for all these wonderful saints, पिता सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद God's देतो. beloved. देवाच्या प्रियांना Father, I rebuke every spirit of fear पिता मी प्रत्येक भीतीच्या आत्म्याला in धमकावतो. the name of Jesus. येशूच्या नावात Be gone. निघता हो. Every spirit of fear, प्रत्येक भीतीच्या आत्मा leave them. सोड त्यांना. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या I नावात. bind all mental spirits. सर्व मानसिक आत्म्याला बांधून टाकतो. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या I नावात. pull down all the strongholds of the devil शैतानाच्या सर्व मजबूत गळांना पाडून टाकतो in their minds. त्यांच्या मनामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावात. Be free in your minds. मोकळे हो तुमच्या मनामध्ये. Whatever they have stored, आणि जे काही त्यांनी Unknowingly जमा in their करून soul. ठेवलेल्या न जाणून त्यांच्या जीवामध्ये which is guiding them, leading them, जो त्यांच्या मार्गदर्शन I करत आहे, त्यांना remove it from their चालवत आहे. soul in Jesus' मी name. ते सर्व गोष्टी त्यांच्या जीवामधून काढून टाकतो Because your येशूच्या word नावात. says, कारण तुझ्या वचन As your म्हणतात, soul prospers, जसं तुमचा जीव उन्नती करत आहे they'll prosper. ते उन्नती करणार. Thank you, Father. धन्यवाद पिता. I command this virus, मी ह्या विषाणूला आज्ञा you देतो. will not touch them. तू त्यांना हात लावणार In नाही Jesus' name, येशूच्या नावात. I bless their family, मी त्यांच्या I कुटुंबांना bless their आशीर्वाद, home, त्यांच्या घरांना I आशीर्वाद. declare peace, मी शांतीची घोषणा करतो. joy, आनंद, happiness, सुख, harmony, एकता, unity, एकता, love प्रीती in their home. त्यांच्या In घरामध्ये Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. Father, those who anyone is sick, पिता जर कोणी आजारी आहे I rebuke that sickness. मी त्या आजाराला धमकावतो In Jesus' name. येशूच्या नावात. Be healed now. आरोग्यदायी हो In आता Jesus' name. येशूच्या नावात. Amen. You know, Amen. saints, I want to tell you, संतांना मला तुम्हाला you सांगायचं know, आहे, I gave a message मी एक संदेश दिला how to clean your soul. की कसं तुम्ही तुमच्या जीवाला स्वच्छ केले That's पाहिजे. very powerful ती message खूप महत्वाचा Hear that संदेश message. आहे. तो संदेश तुम्ही ऐका. because many have been storing many garbage, spiritual garbage in their soul. कारण अनेक लोक आत्मिक कचरा त्यांच्या जीवात साठवत That's why आहेत. their prayer doesn't work. म्हणून त्यांची प्रार्थना काम Their करत, faith doesn't work. त्यांचे विश्वास काम करत You know, नाही. God will not remove it. आणि देव ती काढणार नाही. No. If you want to keep it, why will God remove it? जर तुम्हाला ती ठेवायचं मग देव ते कशाला काढणार. No, you must remove it. तुम्ही ते काढले पाहिजे. God doesn't forcefully do that. देव बळजबरीने ती करत नाही. He respects everyone's free will. तो प्रत्येक लोकांच्या स्वतंत्र इच्छाला मान देतो. So learn how to remove it. म्हणून शिका ते कसं काढले And पाहिजे. I'm telling you, आणि मी you तुम्हाला become सांगतो, so free. तुम्ही इतकं मोकळे होणार, You become so free. तुम्ही इतकं मोकळं होणार, These things will not trouble you. ही गोष्टी तुम्हाला त्रास देणार And नाही. as the Bible says, जसं शास्त्र as your म्हणतं, soul prospers, जसं तुमच्या जीव उन्नती करत आहे, you will prosper. तुम्ही उन्नती करणार. It depends on your soul prosperity. आणि ही तुमच्या जीवाची उन्नतीवर अवलंबून आहे. So hear that message. म्हणून तो संदेश तुम्ही It ऐका. will free you. तो संदेश तुम्हाला मुक्त करणार. And you don't need to pray many times. आणि अनेकदा तुम्हाला प्रार्थना You will करायची see गरज. that you'll walk in healing and health. तुम्ही बघणार की तुम्ही आरोग्यामध्ये आणि चांगल्या तब्येतीत Okay, आहात. we love you. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. And myself and my wife, आणि मी आणि माझी we are पत्नी praying for you daily. आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रार्थना Not करतो. only our church people, फक्त आमच्या मंडळीच्या we are लोकांसाठी praying नाही. for all those, आम्ही सर्व all त्या Christians. लोकांसाठी, सर्व ख्रिस्ती लोकांसाठी even प्रार्थना all करतो. those on the Facebook, आणि on जे the सर्व social media, फेसबुकवर आहे, सोशल मीडियावर we आहे, are praying for you daily. आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रार्थना So as करतो. I taught you today, म्हणून जसं मी आज तुम्हाला शिकवले, read the Bible daily. दररोज वचन वाचा. Amen. Read the Bible daily. दररोज वचन वाचा. It's a medicine for you. हा तुमच्या Thank you so much. धन्यवाद Monica, हे व्हिडिओ पाहण्यासाठी. this is Kenneth. He's also with us. Okay. Thank you so much. Take care. आणि काळजी घ्या. Yeah. And be joyful. आनंदी Be राहा. happy. सुखी राहा. Laugh with your wife. तुमच्या Laugh with पत्नीबरोबर, your husband. तुमच्या Laugh पतीबरोबर with your राहा. children. तुमच्या लेकरांबरोबर Yeah. राहा. A joyful heart, a merry heart is a good medicine. आणि एक आनंदी हृदय एक उत्कृष्ट औषध Amen. When आहे. you are joyful, आणि जेव्हा तुम्ही आनंदी you will आहात, have good health. तुम्हाला चांगलं तब्येत असेल. Thank you so much for watching आणि व्हिडिओ पाहण्यासाठी and being धन्यवाद. a part of this service आणि ह्या online. सभेच्या सहभागी होण्यासाठी धन्यवाद. Thank you. धन्यवाद.